बीपीमुळं किंवा डायबिटीजमुळं तुम्हाला सेक्शुअल प्रॉब्लेम होतात आणि त्यासाठी घेतली जाणारी औषधं जी असतील की ह्यांचा परिणाम तुमचं इरेक्टाईल डिस्फंक्शन होण्यासाठी होतो. माझ्या प्रॅक्टिसमध्ये हायेस्ट रेकॉर्डेड केस आहे दिवसाला 27 वेळा मास्टरबेशन. अरे आता तुम्ही मेंदू हा सेक्सचा सगळ्यात मोठा हवे, म्हणजे तुमचा सेक्स 2 पायांच्या मध्ये नाही, तुमच्या 2 कानांच्या मध्ये. खूप लोक हा विचार करतात की मी रोज नाही घेते किंवा मी आठवड्यातून एकदा नाही घेते, पण मी ज्यावेळेस घेईन त्यावेळेस मी राहीन नाही तर बाटली ते चुकीचं आहे, ते अतिशय चुकीचं आहे. ती 43-44 पर्यंत तिला फार नॉलेज नव्हतं, पण ती एकदा ट्रिपला गेली 43-44 वर्षी, तेव्हा तिथल्या बायकांनी सांगितलं अगं 1-2 मिनिटं असं काही नसतं, ते जास्त असतं, तुझा नवरा तुला. अजून एक प्रश्न हा आहे की जर आता आपण जसं टेस्टोस्टेरॉन बद्दल बोलत होतो, तर जर तुम्हाला सांगता आलं तर बेसिकली असे 5 पदार्थ तुम्ही रोज तुमच्या डाएटमध्ये इन्व्हॉल्व करा जेणे की तुम्हाला टेस्टोस्टेरॉन इन्क्रीज करण्यामध्ये मदत मिळेल. तर ते काय असतील? आजचा जो पॉडकास्ट आहे तो प्रत्येक स्त्रीनी तिच्या नवऱ्यासाठी किंवा प्रत्येक मुलीनी तिच्या बॉयफ्रेंडसाठी शेअर करण्यासारखा आहे. म्हणजे काय, तर आज आपण मेन सेक्शुअल हेल्थ या विषयावरती बोलणार आहे. मेन सेक्शुअल हेल्थ ही किती महत्त्वाची आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा मी हे म्हणेन की हा पॉडकास्ट तुम्ही ऐकायच्या आधी थोडंसं एक ओपन माइंडेडली तुम्ही हा पूर्ण पॉडकास्ट बघा. कारण की काही शब्द असे असतात ज्याला आपल्याकडे दुसरा तोडगा नसतो किंवा दुसरा एक सोफिस्टिकेटेड शब्द नसतो, त्यावेळेस आपल्याला तो शब्द जसा आहे तसा वापरावा लागतो. हा पूर्ण पॉडकास्ट हा मेन सेक्शुअल हेल्थ याविषयी आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, इरेक्टाईल डिस्फंक्शन, स्पर्म क्वालिटी, टेस्टोस्टेरॉन म्हणजे काय, त्यानंतर मॅस्टर्बेशन म्हणजे काय, मॅस्टर्बेशन किती वेळा करावं किंवा कसं करावं किंवा ते करू नये, अशा खूप वास्ट टॉपिक्सवरती आपण इन डेप्थ चर्चा करायचा प्रयत्न आज केलेला आहे. तर आजचा हा जो पॉडकास्ट आहे हा प्रॉपरली मेन्ससाठी डेडिकेटेड आहे. म्हणजे पुरुषांची सेक्शुअल हेल्थ ही किती महत्त्वाची आहे, त्याच्याकडे किती पद्धतीमध्ये दुर्लक्ष केलं जातं आणि त्याचे किती दुष्परिणाम होऊ शकतात जर त्याच्याकडे असंच दुर्लक्ष करत राहिलं तर. तर हा पॉडकास्ट पहिले तर पूर्ण फॅमिलीसोबत बघण्यासारखा नाही आहे, पण जर तुमची फॅमिली खूप ओपन माइंडेड असेल तर तुम्ही हा पॉडकास्ट नक्की सोबत बघा. खूप फायदा मिळेल त्याच्यानी आणि होईल तितकं तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक पुरुषासोबत तुम्ही हा पॉडकास्ट शेअर करण्याचा प्रयत्न करा. कारण की मी डेफिनेटली सांगू शकतो की प्रत्येक पुरुषाला या पॉडकास्टचा फायदा होणारच आहे. म्हणून जास्त वेळ न घेता आज आपल्यासोबत या पॉडकास्टमध्ये मेन्स सेक्शुअल हेल्थ या विषयावरती इन डेप्थ डिस्कशन करण्यासाठी महाराष्ट्रातले नामांकित सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर संजय एरंडे सर आलेले आहेत. तर हा पॉडकास्ट तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत नक्की शेअर करा आणि लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब जे करता येईल ते करायचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त हा कॉन्टेंट लोकांपर्यंत पोहोचवायचा तुम्ही पण प्रयत्न करा आणि आम्ही पण प्रयत्नच करतोय. आणि आता पॉडकास्ट एन्जॉय करा. सो डॉक्टर संजय एरंडे सर, वेलकम. स्वागत आहे तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये. कसे आहात तुम्ही? छान, धन्यवाद. येस. तर आज आपण जे टॉपिक निवडलेला आहे किंवा आज आपण ज्या टॉपिकवरती बोलणार आहे हा खूप एक टॅबू मानला जातो और ह्याच्यावरती जास्त बोललं नाही जात आणि बहुतांश लोक जे प्रॉब्लेम्स असतात ते आतमध्येच दाबून धरतात आणि लोकांच्या भीतीने किंवा अशा गोष्टींमुळे सांगत नाहीत बाहेर ओपनली की काय होतंय किंवा कुठं चुकतंय किंवा काय. फर्स्ट ऑफ ऑल मी हे विचारेन की ह्या विषयी एवढं टॅबू असं का म्हटलं जातं किंवा लोक ह्याला ओपनली बोलत का नाही या विषयाबद्दल? ॲक्च्युली कसं आहे की तुम्हालाही माहिती असेल आणि जवळपास आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म सगळीकडे आलेत की आपल्याकडं कामसूत्र म्हणजे इसवी सन साधारणतः 2ऱ्या ते 3ऱ्या शतकामध्ये हा ग्रंथ वात्सायनाने लिहिला गेला आणि आपल्याकडं मंदिरं असतील किंवा आताही मध्य प्रदेशमध्ये खजुराहो वगैरे या ठिकाणच्या जागा आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला तशा ठिकाणचे म्हणजे हे जे काही स्कल्पचर वगैरे असतील तर हे दिसतात. तर हे
आपलं शास्त्र किती प्रगत होतं. ऍक्च्युली त्या काळी हा काही टॅबू नव्हता काही. आणि नंतर मग परकीय आले, मुघल आले, इंग्रज आले आणि त्याच्यानंतर मग आपल्या लोकांना असं वाटायला लागलं की अरे आपण काहीतरी चुकीचं पण आहे. मग ते आपले जे काही संस्कृती आहे त्या सगळ्यावरती हल्ला झाला. आपण पण पाहतो की त्या काळामध्ये बरीचशी मंदिरं वगैरे पाडली गेली. मग संस्कृती आपली ऍक्च्युअली आपण ह्या शास्त्रात खूप पारंगत होतो, ती आपली संस्कृती जी आहे ती काहीशी नष्ट झाली. त्याच्यानंतर काही बंधनं आली, त्याच्यानंतर विचार बदलत गेले आणि परत त्याच लोकांनी जे आपलं शास्त्र चोरून नेलं होतं तेच परत आपल्याकडे घेऊन त्याचं नॉलेज आपल्याला द्यायला लागले आणि तो आपल्यासाठी टॅबू बनला. तर मग ह्याच्यामध्ये आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म आलाय, त्याच्यामुळं जरी माणूस मित्राला, कदाचित जवळच्या मित्राला बोलू शकतो की मला हा प्रॉब्लेम आहे, सगळ्या जगाला ओरडून नाही सांगू शकत की मला हा प्रॉब्लेम आहे. ओके, मग ह्याच्यामध्ये इव्हन घरामध्ये पण मोठ्या भावाला विचारायचं तरी त्याला लाज वाटते की अरे मी कसं विचारू त्याला. आणि म्हणून मग पर्सनली कुठेतरी बेडरूम मध्ये जाऊन ऑनलाईन बघून कुठेतरी बघितलं जातं, सर्च केलं जातं आणि मग त्यांना कळतं की असं काही असतं, हा काही प्रॉब्लेम असतो आणि त्यासाठी काही सोल्युशन असतं. राईट. पण आता सध्या जर बघायला गेलं तर तुम्हाला तुमच्या एक्सपिरियन्सवरनं मी विचारतो की कोविड हा एक मोठा पॅन्डेमिक होऊन गेला आता आपल्यासाठी आणि तो सगळ्यांसाठी ड्रास्टिक चेंज होता सगळ्यांच्या आयुष्यातला. थेट प्रश्नावरती जायचं म्हटलं तर कोविडमुळे खूप लोकांच्या बाकीच्या अवयवांवरती फरक पडला. तर तसं बघायला गेलं तर सेक्शुअल ऑर्गन्स किंवा सेक्शुअल दृष्टीने त्याचा काही फरक पडलेला तुम्हाला पेशंट्सच्या एक्सपिरियन्समध्ये काही जाणवलं का? खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे आम्ही आमचं क्लिनिक ॲज ए सेक्सोलॉजिस्ट म्हणून फक्त आणि फक्त सुद्धा आमचं कंटिन्युअसली कोविडमध्ये चालू होतं, पुणे आणि मुंबईच्या ब्रँचेस सुद्धा. तर सांगायला हे मला आवडेल की ह्या काळामध्ये उलट लोकांचे प्रॉब्लेम जास्त वाढलेले दिसले. ओके, कोविडच्या सुट्ट्यांमध्ये असताना. कारण त्यांना ह्याच्यासाठी भरपूर वेळ मिळाला एकमेकांना देण्यासाठी आणि त्यांना ह्याच्यामध्ये कळलं की अरे आपल्या पार्टनरमध्ये कुणाला काय प्रॉब्लेम आहे आणि काय कशामुळे होतंय आणि मग त्याच्यातून ते आमच्याकडे यायला लागले. तर राहिला हा प्रश्न ओरिजिनली त्यांना प्रॉब्लेम होता हे आम्हाला कळण्याचा. आता दुसरे जे प्रॉब्लेम ऍड झाले म्हणजे जसं की कोविड आला, मग त्याच्यानंतर त्यांचं घराबाहेर जाणं जे होतं ते थांबलं. तर कसं असतं की काही हॅपी हार्मोन्स म्हणतो आपण ह्याला, म्हणजे डोपॅमिन, एंडोर्फिन, सेरोटोनिन. तुम्ही थोडंसं घरातून बाहेर पडले, बाजूचं वातावरण पाहिलं, तुम्ही एकदा तरी निसर्ग पाहिला किंवा बाजूला ग्रीनरी पाहिली, तुमच्या 4 मित्रांना तुम्ही भेटले, तर तुमचं माइंड फ्रेश होतं ना. आणि मग फ्रेश माइंड घेऊन संध्याकाळी घरी आले की तुमचे हॅपी हार्मोन्स चांगले असतात, तुमचा सेक्स चांगला होतो. पण तेच जर तुम्ही दिवसभरामध्ये एकमेकांचे तेच चेहरे पाहून, एकमेकांच्या त्याच कपड्यांमधल्या घरातल्या एकमेकांना पाहून तुम्हाला ते हॅपी हार्मोन्स तितकेसे निर्माण नाही होत. म्हणजे जे लोक नॉर्मल आहेत त्यांना सुद्धा फक्त घरात कोंडून ठेवल्यामुळे हा प्रॉब्लेम अजून दुसरा वाढला. त्याच्यानंतर मग आलाय डिसीजेस, म्हणजे की तुमचं हालचाल बंद झाली, तुमचा स्पोर्ट्स बंद झाला, तुमचं फिरणं बंद झालं, साहजिक आहे की ब्लड सर्क्युलेशन कमी होतं, वर्कआउट नाहीये आणि त्याच्यामुळं मग ब्लड सर्क्युलेशन कमी असेल तर साहजिक आहे सेक्स चांगला नाही होत. मग हे सगळं झालं नॉर्मल लोकांमध्ये. आता ॲबनॉर्मॅलिटी काय की कोविडनं काय परिणाम झाला ऍक्च्युली कोविडमुळं. मग ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. पहिलं की कोविडने काय परिणाम होतो सेक्सवरती. डेफिनेटली म्हणजे काही 4-5 मोठे आजार आपण बोलू शकतो की त्यातला मोठा HIV, त्याच्यानंतर डेंग्यू, त्याच्यानंतर मग TB आणि त्याच्यानंतर आता सध्याचा कोविड. हे 4-5 असे आजार आहेत की ह्यांचा परिणाम सेक्सवरती होतो. म्हणजेच कोविड काही लोकांना माइल्ड असेल, काही लोकांना सिव्हिअर असेल, काही ना काहीतरी परिणाम झाला. डाटा अजून आपल्याकडे तोपर्यंत कलेक्टेड नाहीये तेवढा, पण सिव्हिअर लोकांना जास्त परिणाम झाला, माइल्ड लोकांना कमी झाला. आणि त्याच्याबरोबर त्याच्यासाठी घेतलेली जे काही इंजेक्शन असतील, रेमडेसिविर असेल किंवा XYZ, काही लोकांनी स्टिरॉइड घेतलेले असतील, तर ह्या सगळ्यांचा परत परिणाम त्यांच्या सेक्सवरती झाला. आणि मग हे सगळं झाल्यानंतर परत आलं लसीकरण. खूप वेगळा सब्जेक्ट आहे म्हणजे वॅक्सिनेशनचा, की आता कुठं न्यूज यायला लागल्या त्याच्या की वॅक्सिन घेतल्यानंतर क्लॉटिंग होतंय, कार्डियाक अरेस्ट वाढलेत, लाईक दॅट. की जर का क्लॉटिंग होतंय तर साहजिक आहे की ब्लड सर्क्युलेशन पण बाकी अवयवांकडे पण चांगलं नाही होणार आहे ना. मग साहजिक आहे पेनिसकडे पण चांगलं नाही होणार आहे, वजनाकडे पण चांगलं नाही होणार आहे. तर साहजिक आहे त्याचा परिणाम मेल पेशंटमध्ये इरेक्शन येण्यासाठी पण झाला. लाईक ब्रेनकडे पण ब्लड सर्क्युलेशन चांगलं नाही, तर साहजिक आहे की त्या ठिकाणी जो लिबिडो म्हणजे सेक्शुअल फिलिंग्स ज्या पाहिजेत त्या पण कमी व्हायला लागल्या. म्हणजे ओव्हरऑल कोविडमुळे सेक्स प्रॉब्लेम वाढले. राईट. आता तुम्ही 2-3 शब्द तुम्ही वापरले, तर आपण इरेक्शन पासून सुरू करू की इरेक्शन म्हणजे काय नेमकं, साध्या सोप्या भाषेमध्ये लोकांना कळण्यासाठी.
थोडक्यात काय की जे प्रायव्हेट पार्ट आहे पुरुषांमध्ये त्याला आपण लिंग म्हणतो, म्हणजे इंग्लिश भाषेमध्ये पेनिस म्हणतो. तर ह्या लिंगामध्ये रक्तस्राव आतमध्ये आल्यामुळं पेनिस फुगीर होतं. बरोबर. थोडक्यात त्याला आपण ताठरता म्हणतो मराठी भाषेमध्ये, आणि त्याला इंग्लिशमध्ये इरेक्शन म्हटलं जातं. ओके. आणि जेव्हा हे सफिशियंट इरेक्शन म्हणजे पुरेसा हार्डनेस येत नाही किंवा आलेला तो टिकत नाही, त्याला आपण म्हणतो इरेक्टाईल डिस्फंक्शन. इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे मराठी भाषेत क्लैब्य. थोडक्यात काय म्हणतात? क्लैब्य. हा, म्हणजे हे जे काही क्लैब्य आहे, तर ह्याचा उल्लेख पुराण ग्रंथात, तुम्ही मगाशी जो उल्लेख केला की आपल्याकडे काय आयुर्वेदामध्ये चरक संहिता जी त्याच्यामध्ये विमानस्थान म्हणून जे अध्याय आलेले त्याच्यामध्ये क्लैब्यम अहर्षणम, क्लैब्यम अहर्षणम असा उल्लेख आलेला आहे चरक विमानस्थानात. म्हणजे काय की त्यांनी शुक्राचे दोष सांगितलेले ते. मग क्लैब्य म्हणजे काय की तुम्हाला आलेलं इरेक्टाईल डिस्फंक्शन, म्हणजे पेनिसमध्ये पुरेसा रक्तस्राव न आल्यामुळं तो पेनिस हार्ड न होणं, कडक न होणं, आणि त्यामुळं ते पेनिस म्हणजे तुमचं लिंग योनीमध्ये तुम्हाला न घालता येणं, त्याला आपण क्लैब्य म्हणतो. किंवा अहर्षणम म्हणजे काय, इच्छा कमी होणं. मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला की कोविडमध्ये काय झालं, मी म्हटलं इच्छा कमी झाल्या. इच्छा कमी झाल्या का कमी झाल्या, तर त्याला मगाशी मी सगळ्या गोष्टी सांगितल्या की तुम्ही कंटिन्युअसली एकमेकांबरोबर राहिले, किंवा तुम्ही कंटिन्युअसली टेन्शनमध्ये राहिले, कंटिन्युअसली स्ट्रेस होता, त्याच्यानंतर घराच्या बाहेर, ह्या सगळ्या कारणांनी हे अहर्षण म्हणजे की पुरेशी इच्छा न होणं. तर ओव्हरऑल मराठी भाषेत सांगायचं झालं तर तुमच्या पार्टनरला सॅटिस्फाईड करण्यासाठी तुमच्या लिंगामध्ये पुरेसा रक्तस्राव न आल्यामुळं त्या लिंगाला ताठरता न येणं किंवा ती ताठरता न टिकणं, ह्याला आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणतो. राईट. आणि त्यामध्ये जसं आता तुम्ही कदाचित ह्या प्रश्नामध्ये, या उत्तरामध्ये त्याचा आला थोडासा भाग की लिबिडो जो शब्द तुम्ही वापरला तो देखील गरजेचा आहे. लिबिडो म्हणजे पहिलं म्हणजे आकर्षण, डिझायर, इच्छा. ही सेक्सच्या ज्या 4 स्टेप्स येतात त्यातली पहिली स्टेप आहे. म्हणजे तुम्हाला जर लिबिडो नसेल तर तुम्हाला इरेक्शन नाही येणार आहे, इरेक्शन नाही आलं तर पेनिट्रेशन नाही होणार आहे, तिसरी स्टेप. आणि पेनिट्रेशन नाही झालं तर ऑर्गॅझम कुठून मिळणार आहे, इजॅक्युलेशन पण नाही होणार आहे. म्हणजे सेक्समध्ये ज्या 4 स्टेप्स येतात त्यातली ही लिबिडो म्हणजे पहिली स्टेप आहे. आता उदाहरण दाखल सांगतो की तुम्हाला XYZ एखाद्या पार्टनर बरोबर तुम्हाला सेक्स करायला सांगितलं, पण तुम्हाला ती पार्टनर आवडतच नाहीये, किंवा ती एकदम म्हणजे अशी किळसवाणी वाटते तुम्हाला, किंवा एकदम म्हातारी स्त्री आहे, किंवा तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर पूर्वी काही ना काहीतरी खूप सारं भांडण झालेलं आहे आणि तुम्हाला तिनं पर्सनल इश्यूजवरती किंवा XYZ की जिथं मनाला टोचेल अशा गोष्टी खूप बोललेल्या आहेत. तर स्वाभाविक आहे की तुम्हाला त्या ठिकाणी इच्छा नाही होणार आहे. म्हणजेच काय की दोघांचे स्वभाव जर जुळत नसतील सायकोलॉजिकली, तर पहिलं तिथं असेल की तुम्हाला तो लिबिडो नसणार आहे. किंवा एखादे 2 पार्टनर आहेत की त्यांच्यामध्ये काही कारणांमुळे अचानक ब्रेकअप झालाय आणि ते आता परत जॉईन होऊन सेक्स करायचं म्हणताय, तर तिथं लिबिडो नसणार आहे. म्हणजे हे झालं मानसिकदृष्ट्या तुमची तयारी नाहीये आणि त्याच्यामुळे लिबिडो नाहीये. मग फिजिकल इश्यूजमध्ये खूप सारी कारणं असतात की ज्याच्यामुळे लिबिडो कमी होतो. म्हणजे ह्या विषयावरती जर बोलायचं झालं तर आपण खूप वेळ बोलू शकतो की लिबिडो कुठल्या कुठल्या आजारांमुळे कमी होतो. मग त्याच्यामध्ये इरेक्शन आणि लिबिडो, म्हणजे मी जे मगाशी म्हटलं की सुरुवात डिझायरने होते, इच्छेने होते, आणि त्याचं रूपांतर होतं लिंगामध्ये ताठरता येण्यासाठी. तर ह्या दोन्हींना मानसिक, शारीरिक किंवा काही ड्रग्स तुम्ही घेतल्यामुळं, म्हणजे काही मेडिसिन घेतल्यामुळं किंवा काही तुमच्या बॅड हॅबिट्स, ह्यांचा परिणाम होतो. तर आता त्या विषयाला आपण सुरुवात केलेलीच आहे, तर मी त्या गोष्टी सांगून टाकतो की म्हणजे तुमचा लिबिडो किंवा इरेक्शन किंवा पेनिसचा हार्डनेस कमी होत असेल तर त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे डिप्रेशन, एन्झायटी, मानसिकदृष्ट्या आपण जर म्हटलं तर, म्हणजे की तुमचे हॅपी हार्मोन्स कमी होतात, सिरोटोनिन कमी होतं. मग ह्यासाठी दिले जाणारे मेडिसिन जे असतात, डिप्रेशनची लोक असतात तर ह्यांना जे मेडिसिन दिले जातात, अँटी डिप्रेशन मेडिसिन, त्या औषधांचा अजून साईड इफेक्ट असतो, त्यांनी डिझायर कमी होते. म्हणजे एखादी व्यक्ती, म्हणजे जे अँटी डिप्रेशंट औषधं जे असतात त्याच्यामधून अजून आपलं इच्छाशक्ती कमी होते. हो. तर मग तुम्ही एका बाजूने एक प्रॉब्लेम मध्ये काय, डिप्रेशनच्या ऑलरेडी तुम्ही थोडेसे डिस्टर्ब आहात, आणि त्याच्यानंतर असे मेडिसिन घेतल्यानंतर तुम्ही अजून मंद होता, आणि हे मंद झाल्यामुळं तिकडचं पेनिसचं हार्डनेस सुद्धा मंद होऊन जातो, थोडक्यात सांगायचं झालं तर. म्हणून म्हणजे आपण असं म्हणतो ना की मराठी भाषेमध्ये की त्या आजारासाठी जी तुम्ही ट्रीटमेंट देता त्यापेक्षा तो आजार परवडला आम्हाला, असं आहे ते. त्याच्यावर मला ते उदाहरण आठवते आजकाल की लोक म्हणतात की स्ट्रेसमुळे केस जातात आणि केस जातात ह्याचा स्ट्रेस तर म्हणजे की या ठिकाणी इतकी सारी कारण आहेत. म्हणजे आजकाल पाहिलं तर स्ट्रेस येण्यासाठी
होण्यासाठी काय कारणं असतील ह्याला काही लिमिट नाहीये. Right. तुम्ही घरात बसल्यापासून, तुमच्या ऑफिसला जाण्यापासून, तर मित्रांमध्ये भेटण्यापासून, तर परत घरी येण्यापर्यंत तो जो फोन, आता आपण बसलेलो आहे आजूबाजूला फोन असतात. तर मी पेशंटला सांगतो की ज्या दिवसापासून स्मार्टफोन आलेले आहेत आणि ज्या दिवसापासून EMI स्टार्ट झालेत त्या दिवसापासून सेक्शुअल प्रॉब्लेम जास्त वाढले. कारण हे दोन्ही गोष्टी स्ट्रेसला कारणीभूत आहेत. राईट. तर म्हणून स्ट्रेस कमी असला पाहिजे. जितका स्ट्रेस कमी तितका तुमचा सेक्स चांगला होणार. म्हणजे स्ट्रेस, एन्झायटी या सगळ्या गोष्टी. येस येस. नंतरचे पुढच्या ज्या गोष्टी होत्या की फिजिकल लेवलवरती की डायबिटीज, ओके, हायपरटेन्शन, कोलेस्ट्रॉल वाढणं किंवा मग तुमच्या लिपिड, लिव्हर ह्याच्याशी संबंधित तुमचे आजार असतील, अल्कोहोलिझम असेल, बॅड हॅबिट, स्मोकिंग असेल, किंवा मग काही मेडिसिन घेतात काही लोक बीपीसाठीचे मेडिसिन. म्हणजे इट सेल्फ बीपीमुळं किंवा डायबिटीजमुळं तुम्हाला सेक्शुअल प्रॉब्लेम होतात आणि त्यासाठी घेतली जाणारी औषधं जे असतील की म्हणजे खास करून बीपीसाठी एक 2 प्रकारचे जे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये बीटा ब्लॉकर ड्रग आहे किंवा AC इनिबिटर्स ड्रग आहेत. ह्यांचा परिणाम तुमचं इरेक्टाईल डिस्फंक्शन होण्यासाठी होतो. ओके. म्हणजे इटसेल्फ बीपीमुळे ऑलरेडी प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यासाठी घेतल्या जाणारे ह्या बीटा ब्लॉकर आणि AC इनिबिटर ग्रुपच्या औषधांनी अजून प्रॉब्लेम वाढतो. म्हणून असं काही होत असेल तर पर्सनली तुम्ही तुमच्या बीपीच्या डॉक्टरांशी ही गोष्ट बोलून घ्यायला पाहिजे की सर मला हे असं बीपीचं औषध चालू केल्यानंतर माझा सेक्शुअल प्रॉब्लेम अजून वाढलेला आहे. मग त्यानुसार ते त्याच्यामधले जे काही बीटा ब्लॉकर म्हणजे मेटोप्रोलॉल ज्याच्यामध्ये शेवटी LOL येतं, हे बीटा ब्लॉकर ड्रग. ओके ओके. म्हणजे मेटोप्रोलॉल असेल, ॲटिनोलॉल असेल ही औषधं, किंवा दुसरं AC इनिबिटर म्हणजे रॅमिप्रिल वगैरे ही औषधं. तर ह्यांनी इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं. म्हणजे ही जी औषधांची नावं घेतली तुम्ही आता, ही बीपी आणि शुगर, बीपीसाठी ही वापरली जातात. तर ह्याने इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं. शुगरमध्ये पण खूप सारी औषधं आहेत. सुरुवातीचं बेसिक औषध मेटफॉर्मिन म्हणून येतं, बरोबर, जे डायबिटीजसाठी दिलं जातं. तर इट सेल्फ डायबिटीजमुळे नर्व्स ज्या असतात, सेन्सेशन म्हणजे सेक्स हा सगळा काही मेन कशावर चालत असेल तर तुमच्या सेन्सेशनवरती चालतो. आणि डायबिटीजमध्ये ह्या नर्व्स ज्या असतात, मग मेंदू सुद्धा सगळ्यात मोठी नर्व आहे आणि ओव्हरऑल पेनिसपासून इम्पल्स ब्रेनकडे जाण्यापासून तर परत ब्रेनपासून पेनिसकडे इम्पल्स येण्यापर्यंत हे सगळे नर्व्सच काम आहे. आणि डायबिटीजमध्ये नर्व्स कॉम्प्रोमाइज होतात, व्हेसल्स कॉम्प्रोमाइज होतात, मग ब्लड फ्लो पण चांगला जात नाही. आणि इटसेल्फ ह्याच्यामुळे डायबिटीजमुळे जर का सेक्शुअल डिस्फंक्शन होतंय म्हणजे की हार्डनेस कमी होतंय, इच्छा कमी होते, आणि त्यासाठी पहिलं दिलं जाणारं ड्रग जर मेटफॉर्मिन असेल आणि त्याचा ऑलरेडी साईड इफेक्ट आहे तर पहिल्या प्रॉब्लेमपेक्षा हा प्रॉब्लेम अजून ऍड होतो डायबिटीजची गोळी चालू केल्यानंतर. म्हणून सगळ्यात शेवटी परत हेच येतं की तुमचं डाएट लाईफस्टाईल चांगलं ठेवा, तुम्ही सुखी राहाल. राईट. म्हणजे शेवटी कसंही म्हटलं तरी लाईफस्टाईल हा उपाय आहे त्याच्यावरती, असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे तुम्ही स्वतः तुमच्या आजारांना कारणीभूत आहात आणि तुमच्या आजारांच्या उत्तराला म्हणजे त्याला जे सोल्युशन देणार आहे त्याला पण तुम्हीच कारणीभूत आहात. जर तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडे ऑप्शन आहे चांगलं डाएट लाईफस्टाईल ठेवायचा, ते न करता एखादी गोळी चालू करताय त्या आजारासाठी, तर उलट सेक्शुअल प्रॉब्लेम अजून वाढतंय. त्याच्यापेक्षा सोपं आहे ना, आजार झालाय, डाएट लाईफस्टाईल चांगलं करा, आजार पण कमी होईल, प्रॉब्लेम सेक्सचा प्रॉब्लेम पण कमी होईल. बरोबर. आता सध्या आपण जर मेन टॉपिक्स मध्ये जातो, तर मेन टॉपिक्स कडे जाण्या पहिले आपण एक बेसिक डिझायर, अराउजल आणि कम्युनिकेशन किती महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. एक आता जसं आपण लिबिडो म्हटलं तर ती एक डिझायरची भावना झाली, बरोबर. ह्याच्यामध्ये आता डिझायर, अराउजल ह्याच्या मधला फरक काय असतो? डिझायर इच्छा, मराठी भाषेमध्ये आपण म्हणूया की इच्छा जवळपास बऱ्याचशा लोकांना असते, बरोबर. म्हणजे पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि स्पर्म प्रोडक्शन जोपर्यंत ते ह्या जगात जिवंत आहेत तोपर्यंत टेस्टोस्टेरॉन हा बनत असतो आणि स्पर्म प्रोडक्शन पण होत असतं. फक्त ते नंतर वय वाढायला लागलं की कमी व्हायला लागतं. तरी पण 70 ते 80 वर्षापर्यंत पुरुष चांगला सेक्स करू शकतात आणि तोपर्यंत ह्या इच्छाही चांगल्या असतात. पण नुसती इच्छा असणं पण चांगलं नाहीये ना, त्यासाठी पुढे त्याचं रूपांतर अराउजलमध्ये होऊन इरेक्शन येणं महत्वाचं आहे, तर तो सेक्स कम्प्लीट होऊ शकतो. उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ऑफिसमध्ये बसलेले आहेत, तुम्हाला तुमच्या घरी तुमचे पार्टनर आहे, तुमची वाईफ आहे, पण तुम्ही ऑफिसला गेलेत. तुम्हाला ऑफिसला गेल्यानंतर किंवा रस्त्याने जाताना किंवा मध्येच तुमची कोणी गर्लफ्रेंड पूर्वीची असेल तर ही तुम्हाला भेटते, किंवा ऑफिसला गेल्यानंतर पण कोणीतरी तुम्हाला छान कोणीतरी दिसते. इच्छा आहे की तुम्हाला वाटतं की मनामध्ये, पण तुम्हाला तिथं अराउजल नाही होत का? कारण सराउंडिंग तुमच्या बाजूला जे वातावरण आहे ना, ते वातावरण तुम्हाला सपोर्ट नाही करत आहे.
ओके. की तिथं तुम्हाला अराउजल नाही होणार आहे. म्हणजे त्या इच्छेचं रूपांतर लैंगिक प्रक्रियेमध्ये पुढे इरेक्शन येण्यासाठी किंवा हे सिग्नल परत ब्रेनकडे जाण्यासाठी चॅनलाइज नाही होत. हे जर चॅनलाइज झालं तर खाली इरेक्शन येणार आहे. पण तुम्ही इतर वेळी ऑफिसमध्ये बसलेला असताना इतकं कॉमनली कुठं इरेक्शन येतं, जे तुम्ही प्रायव्हसीमध्ये असताना येतं. म्हणजेच काय की तुमचं सराउंडिंग, तुमची प्रायव्हसी तुम्हाला अराउजलसाठी हेल्प करते, जे की तुमचा लिबिडो जरी असेल तरी पुढे अराउजल आणि त्याचं इरेक्शनमध्ये रूपांतर नाही करत. आणि म्हणून प्रायव्हसी म्हणजे की आता आम्ही मुंबईच्या क्लिनिकला पण पाहतो की पुण्यापेक्षा मुंबईमध्ये लोकांचा मोठा प्रश्न हा असतो की सर आम्हाला प्रायव्हसीच नाही आहे, कारण घरं खूप छोटी आहेत. आणि मग आम्ही काय करायचं, तर मग ते लोक सेक्स करण्यासाठी महिन्यातनं 2-3दा जर करायचं आहे तर मग कुठेतरी लॉजवर जातात आणि त्या ठिकाणी जाऊन मग मॅरिड कपल सेक्स करतं. म्हणजे जस्ट बिकॉज ऑफ प्रायव्हसी नाहीये म्हणून घरी हे सगळं करता येत नाही, कारण त्यांना लिबिडो आहे, दोघांनाही इच्छा आहे, पण त्यांचं अराउजल एकतर तेवढं होणार नाही आणि ते झालं तर परत करू नाही शकत आहे. म्हणजे ही शोकांतिका आहे. म्हणून प्रायव्हसी ह्याच्यासाठी पाहिजे. म्हणजे तसं बघायला गेलं तर आपण इंडियन फॅमिलीज आणि इंडियन कल्चर अशा पद्धतीमध्ये आहे की आपण बऱ्यापैकी ओपन आहोत आपल्या फॅमिलीमध्ये आणि खूप क्लोज आहोत एकमेकांशी, पण त्याच्यामुळे प्रायव्हसीचा अभाव आहे आपल्यामध्ये की आपल्याला तेवढी प्रायव्हसी मिळत नाही. दॅट्स द थिंग. म्हणजे अजूनही मी सांगेल की सँडविच जनरेशन म्हणजे काय की अजूनही आपल्या पाल्यांना आणि पालकांना तितकाच सपोर्ट करतो. म्हणजे काय की आपण आपल्या मुलांचीही तितकीच काळजी घेतो आणि आपण आपल्या आईवडिलांची तितकीच काळजी घेतो. इथनं पुढचे जनरेशन तसे नसणार आहेत. त्यांना आईवडिलांचं किंवा त्यांना अजून नातेवाईकांचं फार काही टेन्शन नसणार आहे, ना मुलांचं फार काही टेन्शन असणार आहे. त्यामुळे पुढचा काळ जो आहे तो खूप फास्ट आहे, पण जितका फास्ट आहे तितके प्रॉब्लेम पण फास्ट आहेत. आणि मग ह्यातून जर बाहेर यायचं असेल तर स्वतःसाठी थोडासा वेळ द्यायला पाहिजे. आता बाकी हे जे प्रश्न आहेत, तुम्ही व्हायग्रा हा शब्द कधी ऐकला असेल तर व्हायग्रासारखे पुढचा प्रश्न त्याच्यावरती आहे. तर व्हायग्रा खूप कॉमन आणि खूप फेमस शब्द झाला. ओव्हर द काउंटर पण लोक इझिली घेतात. पण हे इतकं साधं सोपं औषध नाही की कोणी उठायचं आणि जाऊन मेडिकल स्टोअरला जाऊन घ्यायचं. ओके. म्हणजे की ह्याचं जे कंटेंट आहे सिल्डेनाफिल आणि साईड बाय मगाशी म्हटलं की टॅडालाफिल वर्डेनाफिल हे कंटेंट असणारी पण औषधं येतात. तर ह्याच्यामधलं हे सिल्डेनाफिल किंवा व्हायग्रा हे फास्ट ऍक्टिंग आहे. ते जोरात ब्लड फ्लो करतं, म्हणजे ते रक्तवाहिन्यांना फुगवतं. मग डोक्याकडे पण ब्लड फ्लो जातो जोरात, मग डोकं दुखतं. हार्टकडे पण जातो, मग हार्ट धडधड करतं. डोळ्यांकडे पण जातो, मग डोळ्यांच्या समोर वेगवेगळ्या कलर आणि तुम्हाला जे काही दिसणं आहे ते कमी होणं, किंवा मग ब्लड सर्क्युलेशन तितकंही जोरात तुमच्या ॲब्डॉमेनकडे पोटाकडे जातं, मग तुम्हाला वॉमिटिंग होऊ शकतं किंवा मग तुम्हाला पोटात दुखू शकतं. लाईक पेनिसकडे पण हार्डनेस येतो. इट जस्ट बिकॉज ऑफ द साईड इफेक्ट ऑफ दॅट मेडिसिन. म्हणजे की तुम्ही ती जी सिल्डेनाफिल घेतलेली आहे त्याच्यामुळे तो हार्डनेस आलेला आहे. ओके. आणि तो फक्त त्या वेळेसाठी असतो. पुढच्या वेळेस त्या गोळीचा डोस वाढतो. म्हणजे तुम्ही 25 mgचा बेसिक डोस घेतलाय सिल्डेनाफिल म्हणजे व्हायग्राचा, तर काही दिवसांनी सवय लागल्यानंतर तुम्हाला 50 mg, नंतर मग 100 mg, नंतर मग त्याच्यापेक्षा जास्त डोस. म्हणजे उदाहरण देतो की एक कपल आहे आणि वयाच्या 20व्या वर्षी 22व्या वर्षी ते लॉजला जातात. तर त्या मुलाला वाटतं की अरे मी दिवसभराचा लॉज भाड्याने घेतलेलाच आहे, तर मला असं वाटतं की दिवसभर माझ्याकडनं ते व्हायला पाहिजे. ॲक्च्युली त्या मुलाला काहीही प्रॉब्लेम नसतो. म्हणजे त्याचे इरेक्शन चांगला असतो, त्याचा लिबिडो चांगला असतो. आणि हे एज असं असतं 20-22 की मेडिकल लँग्वेजमध्ये त्याला आपण रिफ्रॅक्टरी पिरियड म्हणतो. एकदा वीर्य निघाल्यानंतर परत हार्डनेस येणं, तर तो ह्या वयामध्ये पण लगेच येतो. म्हणजे तो एका वेळेला 3 ते 4 राऊंड त्याचे सक्सेसफुली होतात. पण तरी त्याला वाटतं की अरे नाही, मी अजून चांगला परफॉर्म करण्यासाठी मी काहीतरी घ्यावं. आणि मग कोणीतरी मित्रांनी सांगितलेलं असतं किंवा ओव्हर द काउंटर जाऊन ती सिल्डेनाफिल किंवा टॅडालाफिल गोळी घेतो कमी डोसमधली. म्हणजे व्हायग्रा घेतली तर 25 mgची घेतो. आणि असाच एक पेशंट वयाच्या 28व्या वर्षी 25 mgची गोळी चालू करतो आणि त्याचं लग्न होतं 32व्या वर्षी. राईट. जस्ट 28व्या वर्षी का घेतली होती? कारण त्याला त्या दिवसभराच्या लॉजचं भाडं जे आहे ते त्याला वसूल करायचं होतं. ऍक्च्युली त्याला काही प्रॉब्लेम नव्हता. पण 32व्या वर्षी जेव्हा तो लग्न झाल्यानंतर माझ्याकडे आला ना, ॲट ए टाइम व्हायग्राच्या 5 गोळ्या खायचा, 100 mgच्या 5 गोळ्या, आणि तरीही त्याला इरेक्शन हार्डनेस येत नव्हता. बापरे. आणि रडत होता माझ्यासमोर. दॅट इज द डिपेंडन्सी. म्हणजे तुमच्या शरीराला त्याची सवय लागते ती गोळी खाण्याची, आणि त्याच्यानंतर तुमचे स्वतःचे इरेक्शन येणं पण बंद होतं. आणि मग ते जेवढा डोस पहिले घ्यायचा तो त्याचं काम होत नाही म्हणून अजून हायर डोसमध्ये घ्यायला लागतो, आणि मग त्याने पण इरेक्शन येत नाही. मग अशा केसेसमध्ये आपण त्यांना सांगतो की डोंट वरी, सगळं होईल, फक्त थोडासा पेशन्स ठेवा. आपण त्यांची हिस्ट्री घेतो. हिस्ट्री घेतल्यानंतर मग त्यानुसार काउन्सिलिंग होतं, आणि काउन्सिलिंगमध्ये आपण हे नॅचरल आयुर्वेदिक मेडिसिन्स जे आहेत ते चालू करतो. एक 3 ते 6 महिन्यांमध्ये त्यांना सफिशियंट इरेक्शन यायला चालू होतात. हा जो मेजर प्रॉब्लेम म्हटला तुम्ही आता, हा बहुतांश लोकांमध्ये होत असेल, जसं तुम्ही आता म्हटले की, कारण की
ज्ञानाच्या अभावामुळे म्हणा किंवा माहिती नाहीये गोष्टी आणि असंच फॅड म्हणून इकडे तिकडे चाललंय म्हणून घेतात आणि त्याच्यानंतर जे सवय लागते तर त्याच्यामुळे एक बेसिक आता सध्या जर तुम्हाला एकाला एक उपाय सांगायचा असेल की बाबा की आता तू नेमका असे 2-3 स्टेप्स आहेत हे तरी फॉलो कर, तर मग ते स्टेप्स काय असतील? हा, छान प्रश्न विचारला की सेक्स एज्युकेशन म्हणजे सध्याच्या काळामध्ये भारतामध्ये जे काही नॉलेज मिळतंय, पूर्वी छोटी छोटी बुक असायचे किंवा ब्लू फिल्म पाहून ते त्यांना असं वाटायचं की हे सेक्स एज्युकेशन आहे. नंतरचा काळ बदलला, परत ऑनलाईन प्लॅटफॉर्म आला, मग ह्याच्यावरती प्रत्येकजण त्यांच्या पद्धतीनं हे सगळे विषय मांडायला लागले. मग मित्रांमध्ये विचारणं असेल किंवा ऑनलाईन सर्च करणं असेल. पण तुम्ही जर आताही ऑनलाईन, मी उदाहरणादाखल सांगतो की मास्टरबेशन बद्दलच, तर तुम्हाला 2 प्रकारचे मतप्रवाह दिसतील. एक ग्रुप असा सांगेल की तुम्ही मास्टरबेशन किती पण केलं तर काही प्रॉब्लेम नाहीये, आणि दुसरा ग्रुप असा सांगेल की ते रक्ताचे इतके थेंब झाले की वीर्याचा एक थेंब बनतो, त्याच्यामुळे तुम्ही एवढं मास्टरबेशन नाही करायला पाहिजे. मग ह्या बिचाऱ्या मुलांनी कुणाचं अनुकरण करायचं? नाही करायचं मास्टरबेशन की जास्त करायचं मास्टरबेशन? एव्हरीथिंग इन एक्सेस, एक्स्ट्रीमिटीज हे नेहमीच रॉंग असतं. बरोबर. कुठल्या पण गोष्टीला लिमिट असेल ना ते चांगलं असतं. तुम्हाला सांगतो, प्युबर्टी 9व्या वर्षी मुलांमध्ये स्टार्ट होते, मुलींमध्ये 8व्या वर्षी स्टार्ट होते, तर ते कंप्लीट होते 15व्या वर्षी पुरुषांमध्ये. म्हणजे की प्युबर्टी कंप्लीट झाली. निसर्गाचं असं म्हणणं आहे की त्याच्या पुढच्या काही आठवड्यात, पुढच्या काही महिन्यात, पुढच्या काही वर्षांमध्ये सेक्स चालू व्हायला पाहिजे. पूर्वी लग्न 16व्या-17व्या वर्षी व्हायची, नंतर 20व्या वर्षावर गेली, नंतर 25व्या वर्षी, 30व्या वर्षी, आता तर 30व्या वर्षानंतर. 21 to 29 गोल्डन इयर्स आहेत प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यामध्ये. आणि मग हा जो एज ग्रुप आहे प्युबर्टीमधला, तुम्ही जो प्रश्न विचारला की ही मुलं त्या वयात आल्यानंतर त्यांना हे नॉलेज पाहिजे, सेक्स एज्युकेशन पाहिजे, त्यांनी काय करायचं, तर मला त्यांना हे सांगणं आहे की तुम्ही त्या वयात आल्यानंतर तुम्ही काही दिवस, काही आठवडे, काही महिने, काही वर्ष स्वतःला त्या भावनांना रोखू शकता. त्याच्यापुढे रोखणं मुश्किल नाहीये. बरोबर. म्हणजे मुश्किल होऊन जातं इतकं की त्या ठिकाणी तुम्हाला ते इतकं अवघड होतंय की आता मी स्वतःला कंट्रोल कसं करू. नदीला आलेला जर पूर आहे तर ह्या पुराला तुम्ही वात्सायन सांगतो, हे वात्सायन जे कामसूत्रात उल्लेख आलेला आहे की नदीला पूर आलाय, त्या पुराला तुम्ही थांबू नाही शकत आहे, त्याला फक्त वळण द्या. बरोबर. त्याला चॅनलाइज करा, तो पूर ओसरेल आणि बाकीच्या लोकांना पण काही त्रास नाही होणार. लाईक दॅट की तुमच्या ज्या भावना आहेत ना, ह्या भावनांना तुम्ही दाबू नका, एखाद्या दिवशी स्फोट होईल. बरोबर. आणि मग तुम्ही कुठंतरी जाऊन काहीतरी रेप वगैरे अशा सारख्या चुकीच्या गोष्टी करता. बरोबर. म्हणून ह्याला जर थांबवायचंय, फॉरेन कंट्रीजमध्ये कसं असतं की 15 वर्षाचा मुलगा झाला, कॅज्युअली घराच्या बाहेर जाऊन तू सेक्स करू शकतो, घरी आला तरी त्याला कोणी विचारणार नाहीये की तू सेक्स करून आलाय की नाही आलाय. आपल्या इकडं असं आहे की लग्नाच्या आधी सगळं बंद, इकडं बघायचं नाही, तिकडं बघायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही, आणि लग्न झालं की दुसऱ्या दिवशी लगेच. आता मुलं कधी होणार? म्हणजे हिथं अजून सेक्स शिकायचा, सेक्स कसा करायचा ह्याबद्दल काही माहिती नाही, आणि लग्न झालं की ती अपेक्षा, आणि लग्नाच्या आधी मात्र बॉन्ड्रीज, हे नाही करायचं, ते नाही करायचं. मग ह्या मुलांनी जगायचं कसं? मग ह्यांना काय कुठून कळणार? आणि ऑनलाईन जावं तर तिथं पण दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. एक बाजू सांगते की किती पण मास्टरबेशन करा, दुसरी बाजू सांगते की अजिबात न करू. मला त्यांना हे सांगायचं आहे की जर का तुमच्याकडे सेक्सचा चान्स नाही, आणि नाहीये आपल्याकडे भारतामध्ये तेवढा चान्स वयात आल्यानंतर लगेच सेक्स करण्यासाठी, तर आठवड्यातनं 1-2दा मास्टरबेशन करण्याने काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. आठवड्यातनं 1 ते 2दा मास्टरबेशन करणं, इट्स ओके, नथिंग टू वरी. असं मग जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही करू शकता, किंवा तुम्हाला जोपर्यंत सेक्सला ॲटलिस्ट वीकली वन्स चान्स मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही मास्टरबेशन करू शकता. कारण हेच मास्टरबेशन नाही केलं, म्हणजे काही धर्मग्रंथांमध्ये पण सांगितलं जातं की तुम्ही मास्टरबेशन जे आहे ते सीन आहे, पाप आहे, तुम्ही मास्टरबेशन नाही करायला पाहिजे. पण त्याच धर्मग्रंथांमध्ये हे पण सांगितलेलं आहे की तुमचं लग्न कधी झालं पाहिजे. राईट. म्हणजे त्या धर्मग्रंथामध्ये हेच आहे की 16व्या-17व्या वर्षी लग्न झालं पाहिजे. मास्टरबेशनचा विषयच येत नाही. त्या मुलांचं ऑटोमॅटिकली त्या वयामध्ये सेक्स चालू होतंय, मग मास्टरबेशनची गरजच नव्हती. पण आता तो ऑप्शन नाहीये, म्हणून या ठिकाणी मुलांना मास्टरबेशन करावं लागतं. ते रॉंग नाहीये. आठवड्यातनं 1-2दा डेफिनेटली करावं, आणि नंतरच्या आयुष्यामध्ये जेव्हा सेक्सचा चान्स मिळेल तेव्हा मास्टरबेशन बंद करावं. बरोबर. मग ह्याच्यामुळं काय होतं ना की चुकीच्या ठिकाणी, म्हणजे तुम्ही तुमच्या भावनांना कुठेतरी प्रकट करताय, तुम्हाला ऑर्गॅझम येतोय, मग तुम्ही चुकीच्या गोष्टी नाही करणार आहे, कुणावर तुम्ही जबरदस्ती नाही करणार आहे, तुम्ही तुमच्या एज्युकेशनकडे जास्त लक्ष देणार आहे. ते जर ओव्हर मास्टरबेशन असेल तर त्याला आपण कंपल्सिव्ह मास्टरबेशन म्हणतो. ओके. ते करण्या वाचून तुम्हाला चैन पडत नाही. म्हणजे आज केलंय मास्टरबेशन, उद्या लगेच करूशी वाटतं, रात्री झोप लागत नाही मास्टरबेशन केल्याशिवाय. आणि पण मग ह्याचा परिणाम काय होतं, नंतर हेअर फॉल होणं,
तुमचं जॉईंट पेन व्हायला लागणं, तुम्हाला बॅकएक होणं, तुमचं पेनिस जे आहे त्या ठिकाणी ढिलेपणा येणं, हार्डनेस कमी होणं, स्क्रॉटल सॅकचं व्हॉल्यूम, आपण त्याला स्क्रॉटल व्हॉल्यूम म्हणतो, ते कमी वाटायला लागणं, टेस्टिकलची जागा लटकल्यासारखी वाटणं. आणि मग ह्या जाहिराती तुम्ही पाहता कधी कधी बाहेर चिटकवलेल्या असतात भिंतींवरती की तुम्हाला तिरकेपणा आलाय का, हे झालंय का, ते झालंय का, आणि मग ही मुलं परत तिकडे डायव्हर्ट होतात. पण मग ह्यांना जे काही नॉलेज आहे, ॲटलिस्ट आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म आल्यामुळे सेक्सॉलॉजिस्ट कुठं आहेत, त्यांचे रिव्ह्यूज असतात, मग आपण कुठं जायला पाहिजे हे त्यांना कळायला लागतं. तर मी सांगेल की ह्याच्यामध्ये गुड सेक्सॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट ह्या लोकांना दाखवायला काही प्रॉब्लेम नाही केलं पाहिजे. येस. मास्टरबेशनमध्ये जसं असं तुम्ही म्हणताय आता की एक्सेसिव्ह एका दिवसाला एकदा दोनदा, पण इथं मी म्हणजे असे ऐकलेले आहेत की किस्से की एका दिवसात 5-5, 6-6 वेळा होतात, त्यांची ती सवय लागलेली आहे. आणि त्याच्यासोबत हाच प्रश्न आहे माझा की मास्टरबेशन करताना मुलं जास्त करून पॉर्न ह्याचा आधार घेतात. येस. तर ते सायकोलॉजिकली मला त्याच्या मागचं कारण सांगा की त्याचा किती परिणाम पडतो. तर तुम्ही जो आता प्रश्नामध्ये त्याचं एक एक्झाम्पल दिलं की तो 5 वेळा मास्टरबेशन करतो. माझ्या प्रॅक्टिसमध्ये हायेस्ट रेकॉर्डेड केस आहे दिवसाला 27 वेळा मास्टरबेशन. अरे आता तुम्ही विचार करायला सुद्धा 27 वेळा इजॅक्युलेशन होणार हा मोठा प्रश्न पडतो की अरे 27व्या वेळेला काय इजॅक्युलेशन होणार आहे, म्हणजे वीर्य काय निघणार आहे. तर त्याला फक्त जस्ट आणि जस्ट तो फील पाहिजे असतो, म्हणजे वीर्य निघणं. त्याच्यानंतरचा जो प्लीझर असतो 1 सेकंदापुरता असतो, त्याला आपण ऑर्गॅझम म्हणतो. हा एक ऑर्गॅझम असतो हार्डली 10 ते 15 सेकंदाचा. फिलिंग ऑफ सॅटिस्फॅक्शन कम्प्लीट होणं. मग हे त्यांना परत रिपीटेडली करूशी वाटतं, आणि जितके जास्त ते रिपीटेडली करतात तेवढं ते कंपल्सिव्ह होतं, आणि मग त्याला आपण ॲडिक्शन म्हणतो. म्हणजे एखादी गोष्ट आनंदासाठी करायची असेल ना तर त्याला ॲडिक्शन नाही म्हणत आपण, कारण आनंदासाठी करणारी जी गोष्ट असते त्यातून त्यांना एक समाधान मिळतं. पण तीच गोष्ट केल्याशिवाय मला झोप लागत नाही किंवा मला चैन पडत नाही, अशा वेळेस मात्र त्याला आपण ॲडिक्शन म्हणतो. आणि मग हे रिपीटेडली होतं, जसं तुम्ही म्हटले की तो 5 वेळा करतोय, 7 वेळा करतोय, 10 वेळा करतोय, तर मग ह्याचा परिणाम त्यांच्या पुढच्या आयुष्यावरती होतो. तर मास्टरबेशनला तुम्ही किती वेळा करायचं, किंवा मास्टरबेशन तुम्ही करताय की नाही, किंवा तुम्ही पॉर्न व्हिडिओ पाहून पाहताय मास्टरबेशन करताय की नाही करताय. तर पूर्वी बघा, तुम्हाला किती आठवतंय, आम्हाला जे आठवतंय, तर त्याच्या ह्याच्यानुसार एक छोटंसं बुक असायचं ज्याच्यामध्ये 4 ओळी काहीतरी थोड्याशा लैंगिक संबंधित लिहिलेल्या असायच्या. त्या नुसत्या वाचल्या जायच्या आणि त्याच्यातून मग त्यांच्या भावना उद्दीपित व्हायच्या आणि त्याच्यातून लिंगामध्ये ताठरता यायची, आणि त्याच्यानंतर मग त्यांना छान वाटायचं, आणि मग ते बेडवरती रबिंग करून किंवा हाताने त्याला वीर्य बाहेर काढून मोकळं करायचे. दॅट इज की ते सुरुवात होती. आता खूप हाय क्वालिटीचा पॉर्न पाहावा लागतो त्या मुलांना, की तो एकदम HD मध्ये असेल, त्यामध्ये ते फॉरेन कपल असेल, मग तो पॉर्न पाहिल्यानंतरच त्यांना ते सॅटिस्फॅक्शन मिळतं. म्हणजे ॲक्च्युली सुरुवात कदाचित त्या मुलाची पॉर्न पाहायला जे काही केली होती ते एक बेसिक पॉर्न त्यांनी पाहिलेलं असेल, आणि आज मात्र त्याला ते इतक्या हाय क्वालिटीचं पॉर्न पाहावं लागतं, तेव्हा त्याला मास्टरबेशन करताना ते सॅटिस्फॅक्शन मिळून मग इजॅक्युलेशन होतं. मग ह्याचे ग्रेडेशन वाढत जातात ना, ह्याला काही लिमिट नाही आहे. आणि मग हेच जेव्हा उद्या लग्न होतं ना, म्हणजे काही लोक जे सांगतात ना की किती पण मास्टरबेशन करा, काही प्रॉब्लेम नाहीये, मला त्या लोकांना हे सांगायचं आहे की जेव्हा हेच मुलं वयाच्या 25 नंतर 30 नंतर ॲक्च्युली जेव्हा लग्न करायला जातात आणि त्यांचं लग्न होतं, तर हा मुलगा ह्या 15 वर्षात, म्हणजे प्युबर्टीमध्ये आलाय 15व्या वर्षी आणि लग्न होतंय 30व्या वर्षी, 15 वर्ष गेली की मध्ये. मग ह्या 15 वर्षामध्ये त्यांना मास्टरबेशन करता येत होतं, करत होते, हॅबिच्युअल होतं, त्यामुळे त्यांना कधी गरज नाही वाटली की मी बाहेर जाऊन कुणाबरोबर सेक्स करावा, किंवा त्यांना वाटलं नाही तितकंसं की मी म्हणजे जाणीवपूर्वक करायला पाहिजे. हां, चान्स मिळाला इझिली ते करू शकतात, पण नाही मिळत आहे आणि मग त्यासाठी हे सगळं करायचं नाही, मग त्यांनी मास्टरबेशन कंटिन्यू केलं. आणि लग्न जेव्हा होतं तेव्हा मात्र मग हे जे मास्टरबेशनचं ॲडिक्शन असतं की तो हातानेच फील येणं, म्हणजे गेले 15 वर्ष तुम्ही त्या प्रोसेसला करताना एका बंद रूममध्ये जाऊन तुमच्याच हाताचा वापर करून तुम्ही स्वतःला ऑर्गॅझम आणताय. ऑर्गॅझम म्हणजे परमोच्च आनंद जो आणताय, तो सवयीचा कशाने होता? हातामुळे आणि तुमच्या प्रायव्हसीमुळे. आता काय झालंय, तुमची प्रायव्हसी थोडी डिस्टर्ब झाली, कारण तुमच्याबरोबर एक पार्टनर आहे आणि त्या पार्टनर बरोबर तुम्हाला परफॉर्मन्स करायचा आहे. मग लग्नाच्या अगोदर माझ्याकडे ही मुलं येतात की सर
खूप भीती वाटते. मला वाटतंय की मी लग्न करावं की नाही करावं, हितपासून सुरुवात असते. म्हणजे घरातले म्हणतात की आता आम्ही मुलगी बघायला सुरुवात केली आहे आणि मग तू चल ना मुलगी बघायला. तर म्हटलं नाही, मी वेगवेगळी कारणं देतो, आज मला सुट्टी नाहीये, मग मला मित्रांबरोबर जायचे. आणि मग तो म्हणतो मी आज तुमच्याकडे आलो वेगळं कारण देऊन. का? कारण मला आता अजिबात वाटत नाहीये की मी सेक्स करू शकतो म्हणून. का? कारण मी इतकी वर्ष ना खूप फक्त मास्टरबेशनच केलंय, मी कधी कुणाबरोबर सेक्स नाही केला, मला त्याचा अनुभव नाहीये. आणि मला जेव्हा आता हे करायची वेळ येणार आहे तर माझ्या मनात मोठा प्रश्न आहे की त्या मुलीला मी जे करणार आहे ते आवडणार आहे, होणार आहे की नाही होणार आहे. आणि मला पहिला कॉन्फिडन्स नाही की माझ्याकडनं होणार आहे की नाही होणार आहे. मग ह्याच्यातून एक अँझायटी परफॉर्मन्स निर्माण होतो मेंदूमध्ये. आपण ह्याला मेडिकल लँग्वेजमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन विथ अँझायटी परफॉर्मन्स, की मनात ती भीती निर्माण होते. मीन्स मेंदू हा सेक्सचा सगळ्यात मोठा हवे. म्हणजे तुमचा सेक्स 2 पायांच्या मध्ये नाही, तुमच्या 2 कानांच्या मध्ये. तर मग ही भीती निर्माण झाल्यामुळं त्या लग्न पुढे ढकलायला सुरुवात करतात. किती दिवस ढकलणार आहे? 2 महिने, 6 महिने, वर्ष झालं. पण जितकं जास्त ढकलणार आहे तितकी जास्त भीती निर्माण होते. ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट परत परत केली की त्याची भीती निघून जाते. म्हणजेच काय की ते जेव्हा माझ्याकडे येतात मग मी त्यांना काउन्सिलिंग करतो की बाबा रे तुला इरेक्शन येते ना, आता ह्याच्यात काही लक्षण आहेत बघा, की तुम्हाला काही तपासण्या करण्याच्या अगोदर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे की नाही, म्हणजे तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे की नाही, किंवा तुम्हाला लिबिडो आहे की नाही, किंवा तुम्हाला हार्मोनल प्रॉब्लेम काही आहे का. इफ देअर इज अ टोटल लॉस ऑफ इरेक्शन, म्हणजे बिलकुल लिंगामध्ये ताठरता न येणं, बिलकुल सेक्सची इच्छा नसणं, म्हणजे जो मगाशी लिबिडोवरून प्रश्न केला होता की बिलकुल सेक्सची इच्छा नसणं, वजन इतकं वाढणं की किती प्रयत्न केला तर कमी न होणं, आणि रात्रीची झोप अजिबात न लागणं, सडन हेअरफॉल होणं, खूप सारा स्ट्रेस येणं, अशी काही लक्षणं असतील तर मग त्याला आपण म्हणतो की तुम्हाला काही हार्मोन्स चेक करायची गरज आहे. टेस्टोस्टेरॉन, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, FSH, LH, TSH, DHA, DHT, प्रोलॅक्टिन असे वेगवेगळे हार्मोन आहेत. पण हे क्लिनिकली त्याचं प्रेझेंटेशन बिलकुल ताठरता नसणं, बिलकुल सेक्सची इच्छा नसणं, वजन खूप वाढणं, कमी न होणं, रात्रीची झोप न लागणं, अशी लक्षणं दिसली तर आपण त्याला हार्मोन्स चेक करायला सांगतो. मग त्याला पटतं की मला बिलकुल ताठरता येत नाही असं नाहीये, कारण मला मास्टरबेशन करताना ताठरता येते, मला सेक्स करण्याची इच्छा पण आहे, माझं वजन पण काही तेवढं वाढलं नाही की ते कमी नाही होते आता, किंवा रात्रीची झोप लागत नाही. मग त्याला कॉन्फिडन्स येतो की चला माझ्यात काहीतरी शिल्लक आहे मास्टरबेशन केल्यानंतर पण. आणि मग तो पुढच्या मी जे सांगतो ते ऐकायला तयार होतो की चला बाबा आता एक आधार मिळाला. मग मी त्याला सांगतो की तू नाही केलेलं आहे कधी, काही प्रॉब्लेम नाहीये, पण तुझा मेंदू तुला आता सपोर्ट करत नाहीये, तर तुला ती जी पॉर्नची किंवा मास्टरबेशनची जी सवय लागली होती, म्हणजे मी उदाहरण देतो की पेशंट तुम्हाला जर का गेले 15 वर्ष, वयात आले तुम्ही 15व्या वर्षी आणि आज 30 वर्षे, आणि गेले 15 वर्ष जर तुम्हाला नाकाने पाणी प्यायची सवय लागलेली असेल आणि तुम्हाला आता कोणीतरी सांगते की अरे तोंडाने पाणी पी, तर ते तुम्हाला जरा अवघडच जाणार आहे ना, तुम्ही बुचकळत पडणार आहे, अरे इतके वर्ष नाकाने पाणी पितोय, दॅट इज नॉर्मल, मी कुठं हे काय तोंडाने पाणी प्यायला लागलोय. मग ह्या प्रोसेसमधून हे एक ट्रान्समिशन आहे ना, मगाशी मी जसं म्हटलं की आपले जे पालक आहेत लग्नाच्या आधी म्हणतात काही करू नका आणि लग्नानंतर सगळं करा, ओके, मग हे अवघड होतं ह्या फेजमध्ये. म्हणून मग त्यांना थोडीशी आधाराची गरज असते. मग घरातला मोठा भाऊ असेल किंवा आजकाल वडील सुद्धा, मला असं वाटतं की मित्रासारखं आपल्या मुलांबरोबर वागणं अपेक्षित आहे. त्याला काय प्रॉब्लेम आहेत, म्हणजे तो का टाळतोय लग्न, हे त्याला विचारायला पाहिजे ना पर्सनली, की बाबा रे तू नाही म्हणतोय आम्हाला कळतंय, पण मला सांग ना तू मित्र म्हणून की तुला प्रॉब्लेम काय. माझ्याकडे येतात त्याचे वडील आणि तो येतो स्वतः. तर म्हणजे आजकाल जरा ट्रान्सपरन्सी आली आहे नात्यांमध्ये, की एखादा मुलगा येतो तो 18 वर्षाचा आहे आणि त्याचे वडील त्याच्याबरोबर येतात आणि तो सांगतो की हे आणि ह्याचा मित्र बाहेर गेले होते, सगळ्या मित्रांना छान सेक्स करता आला पण माझ्या मुलाला नाही करता आला आणि म्हणून मी आलोय या ठिकाणी. अरे बापरे. म्हणजे बरं वाटतं मला की चला आता वडिलांना जाणीव झाली की बाबा ह्याला काय प्रॉब्लेम आहे. किंवा तेच उलट की वयाच्या 60व्या वर्षी त्यांचा जो काही 30 वर्षाचा किंवा 35 वर्षाचा मुलगा आहे तो त्या वडिलांना घेऊन येतो की मला असं वाटतं ना की माझ्या वडिलांना या वयाच्या 60व्या वर्षी सुद्धा आहे ना सेक्स करता आला पाहिजे, तो आनंद मिळाला पाहिजे आणि सर म्हणून मी माझ्या वडिलांना घेऊन आलोय. म्हणजे हे जे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आल्यामुळे ही लोकांना माहिती मिळाली तर हे बरं वाटतं. तर मला ते सांगायचंय की जसं की हे पॉर्नोग्राफी हा चॅप्टर आहे, मास्टरबेशन हा चॅप्टर आहे, तर ह्याबद्दल सुद्धा पालकांनी आपल्या मुलांबरोबर बोलताना तितकंच मित्राप्रमाणे बोललं पाहिजे, जेणेकरून त्या मुलांनी जे काही लपून छपून आणि चोरून जे काही एक्स्ट्रीम लेवलला, म्हणजे की जे माहिती असेल जर पालकांना तर ते कमी मास्टरबेशन करतील. राईट. ते सांगतील ना त्यांना इट्स नॉर्मल बेबी, डोंट वरी, सगळं छान राहील, तू आठवड्यातनं 1-2दा करू शकतो. पण तेच चोरून पाहत असेल त्याच्याबरोबर एखाद दिवशी पकडला गेला तर डायरेक्टली त्याला बोलणं अचानक तू चुकीचं करतोय, हे अतिशय घाण आहे, किळसवाणं आहे, आणि मग त्या मुलाला असं कुठेतरी जाऊन तू कोपऱ्यात बसतो. तुम्ही मूवी पण पाहिले असतील ह्याबद्दल. राईट. तर ओ माय गॉड वगैरे असे मूवी. तर ह्याच्यामध्ये कसं आहे ना की ही मुलं डिप्रेशनमध्ये जातात आणि मला नाही वाटत की ती मुलं परत भविष्यामध्ये जर त्यांचं काउन्सिलिंग नाही झालं किंवा कोणी मित्राने नाही समजवलं
तर ती मुलं त्या डिप्रेशनमधून बाहेर येतील म्हणून. आणि मग आपणच आपल्या मुलांसाठी आपण डिप्रेशनला कारणीभूत ठरत असतो त्या मुलासाठी. बरोबर. म्हणून काउन्सिलिंग वेळच्या वेळी करणं आणि आपल्या मुलांबरोबर मित्राप्रमाणे राहणं ही सध्याच्या काळाची गरज आहे. बरोबर बरोबर बरोबर. आपण सायकोलॉजिकली विचार करतो या गोष्टीबद्दल. आता थोडंसं जर आपण इन डेप्थ बोलायचं म्हटलं तर इरेक्टाईल डिस्फंक्शन ह्याचे सगळ्यात पहिल्यांदा आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे आता आपल्याला कळालं आपल्या चर्चेमधून की नेमकं इरेक्टाईल डिस्फंक्शन काय असतं, की ताठरता न येणं ऑर एल्स लूजपणा असणं जसं तुम्ही म्हणताय. तर ह्याचे सगळ्यात पहिल्यांदा सिम्पटम्स विचारेन मी की ह्याचे नेमके सिम्पटम्स कसे असतात आणि कारण काय आहेत, की नेमकं कशामुळे आजकाल इरेक्टाईल डिस्फंक्शन हे वाढलंय ऑर एल्स किंवा लोकांमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन हे उद्भवतंय. तर मगाशी मी जे बोललो की लग्न थोडीशी उशिरा होतात आणि सेक्स पण उशिरा चालू होतो आपल्यासारख्या देशामध्ये, आणि म्हणूनच आपल्या देशामध्ये अनकॉन्झ्युमेट मॅरेजची संख्या पण जास्त आहे. म्हणजे सेक्स, पेनिट्रेटिव्ह सेक्स, वजायनल सेक्स हा कम्प्लीट नाहीये. तर त्याला कारण इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे. म्हणजे मोठा जेन्युइन प्रश्न आहे इरेक्टाईल डिस्फंक्शन, की लिंगामध्ये पुरेशी ताठरता न येणं. पण हे सगळं होताना त्या मुलाला पण माहिती पाहिजे की त्याला खरंच इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे की प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन आहे. ओके. कारण इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे काय, की वीर्य बाहेर पडण्याच्या आधी पुरेशी ताठरता न येणं की ती ताठरता न टिकणं, त्याला आपण म्हणतो इरेक्टाईल डिस्फंक्शन. आता मला पेशंटला बोलताना हिस्ट्री घेताना हे बोलावं लागतं की तुला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे काय, की तुला वीर्य निघेपर्यंत ताठरता चांगली असते. मग वीर्य निघालं की ताठरता निघून जाणं हा जगाचा नियम आहे. म्हणजेच वीर्य निघण्याच्या आधी पुरेशी ताठरता न येणं किंवा ती ताठरता न टिकणं, ह्याला आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन त्या पेशंटमध्ये समजावं आणि हे त्यालाही समजून सांगावं की तुला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन नाही, इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे. मग आता राहिला त्याच्या कारणांचा प्रश्न. तर कारणांमध्ये एज फॅक्टर पहिला 21 to 29 गोल्डन इयर्स आहेत. 15व्या वर्षी वयात आणलंय. म्हणजे वय एजिंग ही जी प्रोसेस आहे ती 30च्या पुढं म्हणजे एक 15 ते 20% सेक्स कमजोर होतो, इरेक्टाईल डिस्फंक्शन व्हायला लागतं. म्हणून वयाने म्हणजे वय वाढलं की इरेक्टाईल डिस्फंक्शन व्हायला लागतं. दुसरी गोष्ट अशी साहजिक सगळ्यांना होतं. म्हणून कोणी असं घाबरून जाऊ नये की आता मी 30-35 वयामध्ये गेलोय आणि मग मला आता थोडंसं व्हायला लागलंय तर मला काही खूप मोठा प्रॉब्लेम झालाय का, असं नाहीये. तुमचं वय म्हणजे की तू 35 मध्ये गेलाय आणि तू 25 मध्ये स्वतःला कम्पेअर करतोय, स्वतःशीच कम्पेअर करतोय. तू काही जगाशी कम्पेअर करत नाही. तुला जाणवायला लागतं की आता माझं लग्न 35 मध्ये झालंय आणि अरे मी 25ला जेवढं स्ट्रॉंग होतं तोच आता मी राहायला पाहिजे, असं नाहीये. आपण एजिंगला थांबू नाही शकत आहे. एजिंगला स्लो करू शकतो आपल्या औषधांनी, ट्रीटमेंटने, काउन्सिलिंगने, पण एजिंगला थांबवू नाही शकत आहे. म्हणून एजिंग इज द फर्स्ट रिझन फॉर द इरेक्टाईल डिस्फंक्शन. त्याच्यानंतर मग बाकी जे काही आहे सायकोलॉजिकल, फिजिकल, तर त्याच्यामधले सायकोलॉजिकलमध्ये डिप्रेशन, एन्झायटी हे सगळ्यात मोठं रिझन इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी. त्याच्यानंतर मग फिजिकल जे इश्यूज येतात त्याच्यामध्ये जे काही डिसीजेस येतात त्याच्यामध्ये पहिलं सगळ्यात मोठं म्हणजे की डायबेटीज, त्याच्यानंतर हायपरटेन्शन, बीपी वाढणं, त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल वाढणं, त्याच्यानंतर तुमच्या लिव्हरचे इश्यूज म्हणजे एखादी व्यक्ती जास्त अल्कोहोल घेत असेल किंवा एखाद्या व्यक्तीला मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, डायजेशन चांगलं नाहीये, आणि मग हे सगळे झाले डिसीजेस. आणि त्या सगळ्यात शेवटी की तुम्ही काही ड्रग्ज घेता, मग त्याच्यामध्ये बीपीची औषधं, डायबिटीसची औषधं, त्या औषधांचा परिणाम, डिप्रेशनच्या औषधांचा परिणाम, अशा तऱ्हेनं हे इरेक्टाईल डिस्फंक्शन औषधांच्या कारणांनी होतं. ओके ओके. जर आता जसं तुम्ही म्हटलात की ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मला ही म्हणायची की इरेक्टाईल डिस्फंक्शन जसं तुम्ही आता म्हटलात की 30च्या नंतर प्रत्येकालाच होत असतं, तर मग घाबरून जाऊ नये. तर इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि तुमच्या पुरुषत्वाचा ह्याचा काही एक संबंध नाहीये, बरोबर ना? काही संबंध नाहीये. 100 30 लोकांना सध्याच्या काळामध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन ओव्हरऑल एज ग्रुपमध्ये आहे. 100 30 लोक, तुमच्या बाजूला जर 100 लोक उभे आहेत तर त्यातल्या 30 लोकांना इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे. दॅट डझंट मीन की तुम्ही पुरुष नाहीये. ओके ओके ओके. तर आता जसं इरेक्टाईल डिस्फंक्शन मधले आपण हे गोष्टी ज्या बोललो, तर ह्याच्यामध्ये तुम्ही आता बेसिक ह्याच्यावरती इरेक्टाईल डिस्फंक्शन ह्याच्यावरचे सोल्युशन्स वरती आपण बोलू. पण त्याच्या आधी जसं आता तुम्ही म्हटलात की प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन जे असतं, तर नेमकं तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे की तुम्हाला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन आहे? तर प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे काय आणि या दोघांमध्ये फरक कुठला, म्हणजे कसा आहे? मराठी भाषेत प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनला आपण शीघ्रपतन म्हणतो. ओके. म्हणजे लवकर वीर्य बाहेर पडणं. ओके. मग आता हे जे लवकर वीर्य बाहेर पडतंय हे हार्डनेस चांगला आहे
पण लवकर वीर्य बाहेर पडतंय आणि म्हणून हार्डनेस कमी होतो. म्हणजे पहिलं काय, वीर्य लवकर बाहेर पडतं. तर तुम्ही किंवा तुमचा पार्टनर ह्या दोघांपैकी कुणाला पण असं वाटणं की वीर्य लवकर बाहेर पडलं तर त्याला आपण सिंपल भाषेत शीघ्रपतन किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणतो. आता परत ही गोष्ट तुमच्या पार्टनरवर पण अवलंबून आहे. म्हणजे नॉर्मल टाइम आहे पुरुषांचा लिंग योनीमध्ये घातल्यानंतर इजॅक्युलेशन होण्यासाठी 5 ते 15 मिनिट. ओके. बिलो 5 मिनिट म्हणजे 5 मिनिटापेक्षा कमी वेळ जर का कमी वेळात वीर्य निघत असेल तर त्याला आपण बोलीभाषेमध्ये शीघ्रपतन किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन मानतो. ओके. पण तरी सुद्धा ही म्युच्युअल प्रोसेस आहे, दोघांनी मिळून करायची प्रोसेस आहे. अगेन मग तुमचा हा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा टाइम जो काही तुम्ही सांगताय तो तुमच्या पार्टनरमुळे बदलू शकतो. ह्या जगात 3 प्रकारच्या बायका आहेत. पहिली कॅटेगरी, नवऱ्याने 2 मिनिटात जरी वीर्य काढलं ना लिंग योनीत घातल्यानंतर 2 मिनिटात तरी ती सॅटिस्फाईड होते. सेकंड कॅटेगरीमध्ये जगातल्या सगळ्यात जास्त बायका येतात, त्यांना ऍटलिस्ट 5 ते 15 मिनिट टाइम पाहिजे असतो, ॲव्हरेज टाइम की 5 ते 15 मिनिट. ओके, सेकंड कॅटेगरी. आणि एक तिसरी पण कॅटेगरी आहे की नवऱ्याने पार्टनरने 45 मिनिटं जरी केलं तरी त्यांना वाटतं की 1 तासभर व्हावं आणि दिवसातनं 2-3दा व्हावं. मग आता जी स्त्री की जी अपेक्षित ठेवते की 45 मिनिटापेक्षा जास्त वेळा व्हावं आणि दिवसातनं 2-3दा व्हावं, तर तिच्या दृष्टीनं तिच्या नवऱ्याचा बिलो 45 मिनिट्स हा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनच आहे. बरोबर. म्हणजेच काय की हा कपलनुसार चेंज होतो. पण लग्नाच्या आधी, लग्न जमवायला गेल्यानंतर कोणी विचारत नाही ना रे बाबा रे तुझा टाइम किती आहे, माझा टाइम हा आहे, आपल्याकडे लग्नच नाही होणार अशामुळे. ओके, म्हणजेच काय की प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन दोघांनी एकमेकांना सपोर्ट करायला पाहिजे ॲज अ कपल म्हणून. म्हणजे एखाद्या स्त्रीला वाटतंय की ते 2 मिनिटं सफिशियंट आहे आणि नवऱ्याला वाटतंय की नाही जरा 5 ते 10 मिनिटं झालं पाहिजे, तर तिनं थोडंसं सपोर्ट करून त्याला अजून थोडासा रिस्पेक्ट दिला पाहिजे त्याच्या प्रोसेससाठी की 5-10 मिनिटं तू करू शकतो. आणि ज्या स्त्रीला वाटतं की 45 मिनिटापेक्षा जास्त वेळ व्हायला पाहिजे आणि ह्याचं जर का 5 मिनिटाच्या खाली होतंय तर ह्याने थोडंसं 5 ते 15 मिनिटापर्यंत जायला पाहिजे. आता आपण प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन बोलतोच आहे, आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन वरती बोलूच. बट प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन वरती आता जसं तुम्ही सांगितलं तर त्याच्यावरती औषधं असतात की काही एक्सरसाइज असतात की कसं असतं नेमकं त्याच्यापासून सोल्युशन जर त्याच्यावरचे म्हटले आपण तर? पहिलं जर प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन ह्याचं जर कारण लक्षात गेलं, म्हणजे आपण कुठल्याही आजाराला ट्रीटमेंट देताना पहिलं कारण काय आहे त्या कारणानुसार ट्रीटमेंट असते. बरोबर. ह्या जगामध्ये अजूनही कारण सापडलेलं नाही की ऍक्च्युली प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनला कारण काय आहे. मग आपण जे अलाइड कारणं आहेत मग आपण त्याला पहिलं सायकोलॉजिकल मानतो की ती व्यक्ती खूप सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे की मी तुम्हाला उदाहरण देतो की एक नेकेड फिमेल उभी आहे इथं आणि तिच्यासमोर 10 पुरुष उभे आहेत. ओके, तर त्या 10 पुरुषांमधला पहिला पुरुष असा असेल की त्याने त्या नेकेड स्त्रीला जरी पाहिलं तर त्याला काही फरक नाही पडणार, ना त्याला हार्डनेस येणार आहे पेनिसमध्ये, ना त्याला लगेच वीर्य निघणार आहे, संबंधच नाही काही. तेच पण त्याच लाईन मधला 10वा पुरुष असा असणार आहे की त्या स्त्रीनं ओपन होतानाच पुरुषाने पाहिलं की त्याचं वीर्य जस्ट तिला बघितल्या लगेच निघणार आहे. प्रत्येकाची सेन्सिटिव्हिटी वेगळी आहे. मग ही सेन्सिटिव्हिटी लोकल म्हणजे पेनिसच्या टोकावरती सेन्सर्स असतात अराउंड 4000, म्हणजे पेनिसचं जे ग्लान्स पेनिस हेड म्हणतो आपण किंवा जी फोरस्किन म्हणतो त्या ठिकाणी 4000 सेन्सर्स आहेत. तिथून हे सेन्सर्स कलेक्ट होतात केसांच्या जागी, त्याला आपण प्युबिस हेअरची जागा म्हणतो. त्या ठिकाणी मोठी नस आहे प्रुडेंडल नर्व, म्हणजे हे सेन्सर्स तिथून जातात त्या नसकडं, तिथून लोअर स्पायनल कॉर्डकडनं ते ब्रेनकडे जातात. मग ब्रेनमध्ये हॅपी हार्मोन सिक्रेट होतात, मग पेनिसमध्ये ब्लड फ्लो, इरेक्शन आणि त्याच्यानंतर इन्सर्शन आणि त्याच्यानंतर ती एक्साइटमेंट ही हाय लेवलला गेल्यानंतर इजॅक्युलेशन. थोडक्यात ही फिजिओलॉजी झाली इरेक्शन पासून इजॅक्युलेशन होण्याची. पण ज्या लोकांची सेन्सिटिव्हिटी जास्त आहे अशा लोकांमध्ये प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होणार. मग त्याच्यामध्ये सुद्धा अजून काही डिसीजेस असतात. म्हणजे सेन्सिटिव्हिटी म्हणजे तुम्ही म्हणताय तसे म्हणजे उत्तेजना लवकर येणार, ही सगळी प्रोसेस फास्ट होऊन जाते सगळी. बरोबर. तर मग ही प्रोसेस जितकी फास्ट होणार आहे, मी जे मगाशी 10 पुरुषांचं उदाहरण सांगितलं त्यातल्या 10व्या पुरुषाची प्रोसेस खूप फास्ट होते. बरोबर. पण हे त्यालाही कळत नाही की ती का फास्ट होते आणि मेडिकल सायन्सलाही हे कळत नाही की तो तसा का जन्माला आला. म्हणजे आयुर्वेदामध्ये ह्याला प्रकृती मानलं जातं. बरोबर. प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, लाईक दॅट की प्रत्येकाला दिली जाणारी ट्रीटमेंट पण वेगळी असते. म्हणजे आपण त्या ठिकाणी त्या व्यक्तीची पूर्ण हिस्ट्री घ्यावी लागते. जर का त्यांना स्ट्रेस जास्त असेल मग त्याला आपण मेडिकल लँग्वेजमध्ये सेरोटोनिन हार्मोन म्हणतो, हॅपी हार्मोन म्हणतो, की हा हार्मोन जर त्याचा चांगला असेल तर त्याचा सेक्सचा टाइम जास्त असतो. आणि तोच हार्मोन कमी झाला, कमी कधी होईल, ती व्यक्ती स्ट्रेसमध्ये असेल, डिप्रेशनमध्ये असेल तर त्याचा हार्मोन तो कमी होणार आहे, सेरोटोनिन हार्मोन, आणि तो कमी झाल्यामुळे त्याचा सेक्स टाइम कमी होऊन जातो. आणि म्हणून एखादी व्यक्ती दिवसभर खूप दमून आलेली आहे, खूप एक्झर्शन झालेलं आहे, त्या व्यक्तीची धावपळ झालेली आहे, तर त्या रात्री त्या व्यक्तीचं प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होतं. ओके, म्हणजे तुम्ही चांगली रेस्ट घ्यायला पाहिजे,
मग रेस्ट घेतली, मग मॉर्निंगला सकाळच्याला तुम्ही करू शकता. मग ह्याच्यासाठी ट्रीटमेंट म्हणून ॲलोपॅथीमध्ये जे औषध येतात, SSRI ड्रग म्हणतात, सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर. ते काय करतं, तुमच्या सेरोटोनिन हार्मोनला ब्रेनमध्येच ब्लॉक करून ठेवतं. आणि मग ब्रेनमध्ये खूप सारा सेरोटोनिन जमा होतो आणि मग तुम्हाला असं सगळं हॅपी वाटायला लागतं हॅपी हार्मोनमुळे, आणि त्यामुळे तुमचा सेक्सचा टायमिंग वाढतो. पण मग ह्याच औषधांचा परिणाम काय होतो, भविष्यामध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं. म्हणजे तुम्ही जर का तुमच्या भावनांना कंट्रोल केलं तर उद्या तुमच्या भावना थोड्या कमी होतात. आणि म्हणून ह्या औषधांचा, म्हणजे हे अँटी डिप्रेसंट मेडिसिन आहे जे प्री मॅच्युअर इजॅक्युलेशनसाठी वापरलं जातं. राईट. पण तुम्ही आता म्हणताय, तुम्ही जे म्हटलात की त्याच्यानी सेरोटोनिन जे ब्लॉक केला जातो मेंदूमध्ये, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पुढे जाऊन इरेक्टाईल डिस्फंक्शन कडे पण जाऊ शकता. म्हणजे मगाशी जसं आपण म्हटलं की वायगराची एक गोळी खाऊन पचत नव्हतं म्हणून अजून 5 गोळ्या खायला लागलो नंतर, कारण की ते एका गोळीने फरक पडत नव्हता. तसंच होते इथे पण, की त्याच्यानी पण फरक नाही पडणार आहे, नंतर ते पुढे जाऊन हायर डोसमध्ये, आणि नंतर ते इरेक्टाईल डिस्फंक्शन होते. आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन होते त्यासाठी परत मग इरेक्टाईल डिस्फंक्शनची गोळी, आणि त्या पेशंटच्या मध्ये सँडविच होते. कारण एका बाजूने तो व्हायग्रा खातोय इरेक्शनसाठी, दुसऱ्या बाजूने अर्ली इजॅक्युलेशन होऊ नये म्हणून डिप्रेशनची गोळी खातोय. म्हणजे त्याला डिप्रेशनची गोळीची सवय नव्हती, ती डिप्रेशनच्या गोळीची सवय लागली का, तर त्याने प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनसाठी ट्रीटमेंट चालू केली. आणि इरेक्शनला काही प्रॉब्लेम नव्हता, पण ह्या डिप्रेशनच्या मेडिसिननं त्याला इरेक्शनला प्रॉब्लेम आला आणि रेडीमेड इरेक्शन आणणारी गोळी चालू केली, आणि मध्ये त्याचं सँडविच बनलं. बरोबर. ह्याच्यासोबत मार्केटमध्ये ना एक अशा गोष्टी येतात, प्रोलॉंग्ड स्प्रे का तशा टाईप मध्ये गोष्टी, डिले स्प्रे म्हणतो आपण, डिले स्प्रे म्हणून. तर त्या नेमक्या काय आहेत, आणि मार्केटमधले जे प्रोडक्ट्स आहेत आपण ह्याच्यावरती बोलणार आहे, की जसं की लुब्रिकंट्स आले, आणि वेगळ्या वेगळ्या फ्लेवरचे काही कॉन्डम्स असतात वगैरे. तर हे जे गोष्टी आहेत, शेवटी किती म्हटलं तरी ह्याच्यामध्ये केमिकल आहे. एवढं तर प्रत्येक बेसिक नॉलेज प्रत्येकाला आहे की ह्याच्यामध्ये केमिकल आहे बाबा. तर मग हे यूज करावं की नाही करावं, की ह्याचा एक्सेसिव्ह यूज झाला तर हे हार्मफुल आहे, की कसं आहे नेमकं, ह्याच्याबद्दलचे सांगा मला. प्री मॅच्युअर इजॅक्युलेशनमध्ये तुमचे सेन्सर्स पेनीच्या टोकावरचे खूप सेन्सिटिव्ह आहेत. बरोबर. तुम्ही पटकन छोट्या स्टिम्युलसने पण उत्तेजित होत आहे. तुम्ही पार्टनरला जवळ घेतलं, तुमचं पेनिस त्यांना टच झालं, पेनिसच्या टोकावरचे सेन्सर्स इतके ऍक्टिव्ह आहेत की ते स्टिम्युलेट होऊन तुम्हाला एक्साइटमेंट वाढवत आहेत. आणि म्हणून त्याला बधीर करण्यासाठी हा लिडोकेन, त्याचं कंटेंट आहे लिडोकेन, म्हणजे ते एनास्थेटिक औषध आहे, ते बधीर करतं. तर मग हा जो डिले स्प्रे येतो तो लिंगाच्या टोकाला बधीर करतो, आणि तो बधीर झाल्यामुळे तुमची सेन्सिटिव्हिटी कमी झाली की मग अर्ली इजॅक्युलेशन होत नाही. पण ते पण कुणामध्ये, ज्यांच्या फक्त लिंगाच्या टोकाला सेन्सिटिव्हिटी जास्त आहे म्हणून वीर्य लवकर बाहेर पडते, अशाच लोकांना त्याचा फायदा होतो. बरोबर. बाकी लोकांना नाही होणार आहे. म्हणजे काही लोक भरपूर स्प्रे जवळ जाण्याच्या आधी मारतात, पण त्यांचं अर्लीच होतं का, कारण त्यांची सेन्सिटिव्हिटी हिथं जास्त नाहीये, ती आतमध्ये तुमचा स्पायनल कॉर्ड आणि ब्रेनकडे जास्त आहे, आणि म्हणून ते कंट्रोल होत नाही. तर हा जो डिले स्प्रे आहे हा तुम्ही वापरल्याने तुमचे इरेक्शन कमी होणार, तुमची डिझायर जी आहे, इरेक्शन जे आहे ते कमी होणार. मग आता ह्याच्यात इरेक्शन कमी का होतं, कारण तुमचे सेन्सर जे ते ब्लॉक केलेत ना. बरोबर. मग तुम्ही पार्टनरच्या जवळ गेले तर तुम्हाला इरेक्शनच नाही येणार. आणि म्हणून काही लोकांमध्ये असं दिसतं की कोणीतरी मित्राने सांगितलंय किंवा मग कुठेतरी वाचलंय, किंवा काही डॉक्टर पण चला फार लिमिटेड औषध आहेत ना ह्या विषयावरती, आणि सगळ्या क्षेत्रात जर नॉलेज नसेल, फक्त तुम्हाला एकाच सब्जेक्टचं नॉलेज असेल तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जेवढी औषध तेवढीच देण्याचा प्रयत्न करता. मग तुम्हाला जर फक्त स्प्रेच माहिती असेल तर स्प्रे दिला तर त्याला अर्ली इजॅक्युलेशन कदाचित नाही होणार, पण इरेक्टाईल डिस्फंक्शन फ्युचरमध्ये होऊ शकतं. त्यामुळे कुठंही कधीही हा स्प्रे वापरताना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरू नये. आणि दुसरी गोष्ट, तो जो कॉन्डमचा तुम्ही विषय काढला, तर काही कॉन्डम जसे की ड्युरेक्स कंपनीचं उदाहरण देतोय फक्त, बाकी कंपन्यांचे पण येतात ते, तर यांचे लॉंग लास्टिंग कॉन्डम येतात. लॉंग लास्टिंग काय की त्या कॉन्डम मध्ये आतमधून ती क्रीम असते जी एनास्थेटिक क्रीम असते, तर ही क्रीम त्या पेनिसच्या टोकाला बधीर करते, आणि त्याच्यामुळे तो कॉन्डम वेअर केल्यानंतर, लगेच पण नाही, कॉन्डम वेअर केल्यानंतर 1-1.5 मिनिटांनी त्याचा इफेक्ट चांगला चालू होतो, आणि मग अर्ली इजॅक्युलेशन होत नाही. राहिला प्रश्न बाकी कॉन्डमचे, मग ते थीन कॉन्डम येणार, किंवा फ्लेवरवाले कॉन्डम येणार, किंवा डॉटेडवाले कॉन्डम येणार. तर ह्या सगळ्या फॅन्टसीजचा विषय. तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी, सेक्स हा असा चॅप्टर आहे की ह्याच्यामध्ये प्रत्येक वेळी हे करून झालं की माणसाला अजून वाटतं मी काहीतरी वेगळं करावं, नवीन काहीतरी करावं, आणि फॅन्टसीजला काही लिमिट नाहीये. तर म्हणून मग ह्याच्यामध्ये कंपन्यांना पण तोही एक चान्स मिळाला की चला आपण लोकांच्या फॅन्टसीज वाढवू, आणि म्हणून त्यांनी डॉटेड, एक्स्ट्रा डॉटेड अशी वेगवेगळी नावं द्यायला सुरुवात केली. जे आता म्हटलात की कॉन्डमच्या आतमध्ये जे लुब्रिकंट वापरलं जातं, ऑर एल्स ते
लॉंग लास्टिंगसाठी तो स्प्रे वापरला जातो. तर ह्याच्यामध्ये जसं तुम्ही आता म्हटलात की ह्याचा पुढे जाऊन इरेक्टाईल वरती म्हणजे इरेक्शन वरती फरक पडतो. म्हणजे काय की ताठरतेवरती फरक पडतो. बरोबर. हा, म्हणजे जे तुम्ही जे सेन्सिटिव्हिटी कमी करण्याचा प्रयत्न करताय तर ती सेन्सिटिव्हिटी कमी होतीये, पण त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट ते सेक्स करण्याची इच्छाच हे हार्डनेस कमी होऊन जातो आणि मग तुम्हाला हार्डनेस मी म्हणतो एक वेळ शीघ्रपतन झालं तर चालतंय, पण हार्डनेसच नाही आला तर इन्सर्ट कसं होणार आहे ना. त्याच्यामुळं ते जर होत असेल तर डेफिनेटली रिकमेंडेड आहे की नेक्स्ट टाइम तो स्प्रे वापरायचा नाही. राईट. आणि त्याच्यासोबत अजून एक 2-3 गोष्टी असतात की मी वाचलं ह्याच्याबद्दल, आम्ही स्टडी करताना आमच्या समोर आलंय की रिंग असती कसली तरी एक, ओके, ती म्हणजे पेनिसच्या एकदम एंड भागाला रिंग घातली जाते. आणि त्यानंतर पुढचा मी प्रश्न एक सांगेन एक टॉयजच्या ह्याच्यावरती, पण ही रिंग नेमकी काय आणि ते काय असतं, काय कसं असतं की इरेक्शन आल्यानंतर ते सस्टेन व्हावं. ट्युनिका अल्बुजिनिया म्हणून एक हार्ड कव्हरिंग आहे, पेनिसच्या बाहेरचं आवरण त्याला आपण म्हणतो ट्युनिका अल्बुजिनिया. ते काय करतं ना, ह्या ब्लड फ्लोला रिटर्न जाऊन देत नाही. म्हणजे आर्टेरियल ब्लड फ्लो आणि व्हेनस ब्लड फ्लो असे 2 प्रकारचे ब्लड फ्लो पेनिसमध्ये असतात. तर आर्टेरियल म्हणजे जे रक्तवाहिन्या आतमध्ये मोठे 2 पाईप आहेत ते कॅव्हर्नस मसल आहे दोन्ही बाजूला. ओके, ह्या कॅव्हर्नस मसलमध्ये हे ब्लड फ्लो येतो. मग आपण ते भरलं की त्याला म्हणतो हार्डनेस आला. मग हा हार्डनेस आल्यावर तो रिटर्न नाही झाला पाहिजे. मग तो रिटर्न नाही झाला पाहिजे तर हे कव्हरिंग स्ट्रॉंग पाहिजे. मग ह्याच्यामध्ये आतमधल्या बाजूला भरपूर गुंतागुंतीची प्रक्रिया, आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये नाही जाणार आहे. मला एवढं सांगायचं रिंगच्या बाबतीत की ही रिंग पाठीमागं अडकवल्यानंतर हा ब्लड फ्लो लगेच रिटर्न जात नाही, इरेक्शन सस्टेन होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला तो हार्डनेस मेंटेन करता येतो. व्हॅक्यूम पंप पण येतात आजकाल, लोक ते अमेझॉनवरती पण परचेस करतात. ते व्हॅक्यूम क्रिएट झालं, जसं मास्टरबेशन करताना थोडंसं ते रब केल्यानंतर सेन्सेशन येतं, तसंच ह्याला व्हॅक्यूम क्रिएट करतं, ते ओढतं आणि पेनिसला हार्डनेस येतो. आणि हार्डनेस आल्यानंतर ती रिंग पाठीमागं लावून टाकतात. कॉन्डोमला पण रिंग येतेच की पाठी. तर ह्या सगळ्यांचा उद्देश काय की तो ब्लड फ्लो रिटर्न जाऊ नये म्हणून. पण हे सगळं एक्सटर्नल झालं, त्याला एक आपण लिमिट पर्यंत फक्त असेच देऊ शकतो. बरोबर. जर का तुमचा ब्लड फ्लो रिटर्न जातोय किंवा ब्लड फ्लो आतमध्ये येत नाहीये तर ह्याच्यासाठी खूप सारी कारणं असतात. मग कारणांचं मगाशी आपण उहापोह केलाच आहे सगळं, स्ट्रेस, डाएट, लाईफस्टाईल हितपासून तर तुमचे मेडिकेशन, तुमचे आजार, ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग त्याच्याबरोबर तुमचं शेवटचं म्हणजे टेस्टोस्टेरॉन. तर टेस्टोस्टेरॉन हा असा प्रकार आहे की 1,00,000 लोकांमध्ये टेस्टोस्टेरॉन कमी आहे, त्यातल्या एखाद्यालाच सेक्स प्रॉब्लेम असू शकतो. इट डझंट मीन की टेस्टोस्टेरॉन कमी आहे म्हणजे सगळ्यांना लगेच सेक्स प्रॉब्लेम होतो. म्हणजे लो टेस्टोस्टेरॉन वरती पण आपण नॉर्मली सेक्स करू शकतो. हा म्हणजे ऍव्हरेज नॉर्मली टोटल टेस्टोस्टेरॉनची जी व्हॅल्यू आहे ती 200 ते 800 दरम्यान येते. काही लोकांची 300 आहे, 250 आहे, 350 आहे. मी प्रॅक्टिसमध्ये पाहतो 350 टेस्टोस्टेरॉन आहे तरी तो चांगला सेक्स करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. डोक्याच्या केसापासून पायाच्या बोटापर्यंत तुमचं पूर्ण शरीर हे सेक्स चांगला करण्यासाठी कारणीभूत असतं. ओके. मग डोक्याच्या केसापासून काय, तर मगाशी मी बोललो की तुमचा अचानक हेअर फॉल झालेला आहे, खूप सारा जास्त हार्मोनल रिझन आहे. तुमचा हेअर फॉल होते, त्याला तुमचं ओव्हर मास्टरबेशन कारणीभूत आहे. तुमचा हेअर फॉल होते, तुमचा DST हार्मोन जो आहे तो चुकीच्या पद्धतीनं वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे तुमचा हेअर फॉल होतोय. थोडक्यात काय की पूर्ण शरीर, मग तुमच्या चेहऱ्यापासून, तुमच्या हार्टपासून, तुमच्या ब्रेनपासून, तुमचे मेजर ऑर्गन जे आहेत ते सगळे, किडनी, हार्ट, लिव्हर, ब्रेन, इथपासून सगळ्या गोष्टी तुम्हाला इरेक्शन येण्यासाठी कारणीभूत आहेत, नॉट ओनली द टेस्टोस्टेरॉन. ओके. आपण आता जर पुढच्या प्रश्नाकडे गेलो की आता इतक्या वेळ आपण प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचे हे जे पॉइंट्स मांडले, इरेक्टाईल डिसफंक्शन बद्दल जे आपण मगाशी बोलत होतो, तर इरेक्टाईल डिसफंक्शन मध्ये आपण जर आता ह्याच्यावरचे एक आपण मेजर सोल्युशन्स वरती बोलूयात, पण एक बेसिक सोल्युशन्स की बाबा ज्याला वाटतंय की त्याला असेल आणि त्याला भीती वाटते डॉक्टरकडे जायची किंवा तशी काहीतरी गोष्ट असेल, तर एक बेसिक कुठपासून त्यांनी प्रिकॉशन घेणं किंवा काय त्यांनी हे लाईफस्टाईल मध्ये चेंजेस किंवा काय नेमकं करावं त्यांनी. पहिले तर ह्या प्रश्नासाठी तो कुठल्या ग्रुपमध्ये आहे, म्हणजे त्याचं वय जर का 15 ते 25 किंवा 15 ते 30 किंवा तो अनमॅरिड आहे, ह्या लोकांसाठी देअर इज अ सिम्पल रूल, यूज इट ऑर लूज इट.
ओके, वापरा तर वापरामध्ये राहील, नाही तर बिना वापराचं होईल. त्यानुसार जर म्हटलं तर जर तुम्हाला सेक्सला चान्स नाहीये तर तुम्ही आठवड्यातनं एकदा ते 2दा मास्टरबेशन करायला पाहिजे. म्हणजे त्या गोष्टीला तुम्ही यूज मध्ये ठेवता. आणि तुम्ही बघा, तुमचा शोल्डर नाही उचलला, तुमचा हात वापरला नाही तर तुमचं काम नाही करणार, जाम होऊन जाईल ना, आळशी बनतो, त्याला फ्रोझन शोल्डर म्हणतो. इट्स लाईक दॅट की तुमचं पेनिस पण तुम्ही आता जो शब्द वापरला ते जाम होऊन जाईल, त्याची पोझिशन हलवणार नाहीये. इट्स लाईक दॅट की त्याला वापरामध्ये ठेवा. आणि तुम्हाला जेव्हा कधी सेक्स करायला चान्स मिळेल तुमच्या प्रायव्हसीनुसार, तुमच्या पर्सनल अँगलनुसार, त्यावेळेस तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे यूज इट ऑर लूज इट. सेकंड थिंग की तुम्ही ह्या एज ग्रुपमध्ये आहात, बऱ्याचदा तुम्ही तुमचं प्रोफेशन, करिअर ह्याच्यामध्ये इतका वेळ घालवता की स्वतःच्या डाएट लाईफस्टाईलकडे अजिबात लक्ष देत नाही. इव्हन 30 नंतर सुद्धा या ठिकाणी असं असतं की लोकांचं करिअर, प्रोफेशन ह्याच्याकडे इतकं लक्ष असतं, प्रायोरिटी इतकी असते त्या गोष्टींना की तुम्ही डाएट लाईफस्टाईलकडे लक्ष देत नाही. म्हणजेच का तुम्हाला जर तुमचं इरेक्शन चांगलं ठेवायचं आहे, तुमचं डाएट लाईफस्टाईल चांगलं पाहिजे. लाईफस्टाईलमध्ये तुमचे इरेक्शन किंवा तुमचं सेक्शुअल लाईफ चांगलं ठेवण्यासाठी फर्स्ट 7 तासाची दररोज छान झोप झाली पाहिजे. आज जर 6 तास झाली तर उद्या 8 तास झोप. ओके, तुमचा मेंदू हा सेक्सचा सगळ्यात मोठा अवयव आहे. मग तुमच्या मेंदूला रिफ्रेशमेंट मिळते, म्हणजे तुम्ही झोप चांगली घ्या. दुसरा पॉईंट, वर्कआउट. डेली मिनिमम 45 मिनिट्स वर्कआउट झालं पाहिजे. कुठलंही कार्डिओ, प्राणायाम, योगा, पुशअप, पुलअप, सायकलिंग, वॉकर, रनिंग, जे काही आहे ते एक 45 मिनिटाचं तुम्ही केलं पाहिजे. त्याच्यामुळं तुमचा टेस्टोस्टेरॉन थोडासा वाढतो, ब्लड सर्क्युलेशन पण चांगलं होतं. आणि तिसरा आणि मेजर की नो बॅड हॅबिट्स, म्हणजे नो अल्कोहोल, नो स्मोकिंग. स्मोकिंगमध्ये जे निकोटीन आहे ते टेस्टोस्टेरॉन विरोधी आहे. ओके, आणि त्याच्यानंतर अल्कोहोल रिकमेंडेड नाहीये, पण तरी जर घ्यायचं असेल तर एक आठवड्यातनं एकदा 90 ml घेऊ शकता. पण परत तिथंच येतं की तुम्ही अल्कोहोल जास्त घेताय तर त्या ठिकाणी तुमचा जो DHT हार्मोन आहे, म्हणजे पोटंट फॉर्म आहे, टेस्टोस्टेरॉनचा पोटंट फॉर्म, म्हणजे तुमचा टेस्टोस्टेरॉन नुसता चांगला असून उपयोग नाही, DHT पण चांगला झाला पाहिजे. आणि हे जे अल्कोहोल आहे त्या DHTला जे आहे कमजोर करतं. म्हणून नो स्मोकिंग, नो अल्कोहोल. हे जे आता तुम्ही म्हटलात, हे आपण पुढच्या टॉपिक्स वरती तुम्ही पुढचे पॉइंट्स तुम्ही मांडा, तुम्ही आहेत लक्षात. तुम्ही फक्त मी मध्ये हे मांडेन की जे तुम्ही आता म्हटलात की स्मोकिंग आणि अल्कोहोल ह्याच्यावरती तुम्ही म्हटलात, तर नेमका अल्कोहोल मध्ये आपण म्हणतो स्मोकिंग, चलो आपल्याला माहिती की स्मोकिंग इज टोटली बॅड, राईट. तर त्याचे पूर्ण साईड इफेक्ट खूप विचित्र पद्धतीमध्ये होतात. अल्कोहोल, खूप लोक हा विचार करतात की मी आता तर म्हणजे मी चलो ठीक आहे, मला ओकेजनली टी टॉडलर का काहीतरी तशा टाईप मध्ये म्हणतात त्यांना की कधीतरी मी पिऊ शकतो. तर मग ते कधीतरी पितात, त्यावेळेस पण खूप लिमिट पार करून टाकतात, असे पितात. मग ते पण वाईट आहे, ते पण हार्मफुल आहे. डेफिनेटली मी मगाशी म्हटलं की तुम्ही जे अल्कोहोल घेताय ते 90 ml, जर विस्की घेताय तर 90 ml आठवड्यातनं एकदाच, नॉट मोर दॅन दॅट. तुम्ही बियर घेताय आठवड्यातनं एकदा, वाईन घेताय एखादा 2 ग्लास, ह्याच्यापेक्षा लिमिट जास्त क्रॉस करू नका. पहिलं तर रिकमेंडेडच नाही, कारण अल्कोहोलचा परिणाम असा होतो की तुमच्या ब्रेन मधले जे न्यूरॉन्स आहेत ना ते श्रिंक व्हायला लागतात. म्हणजे जे जास्त अल्कोहोल घेतात त्यांचा जर MRI केला तर त्या लोकांमध्ये त्यांचा ब्रेन थोडासा श्रिंक झालेला तुम्हाला दिसेल. म्हणजे काय की तुमच्या अल्कोहोल जास्त घेण्याने परिणाम होणारच आहे. पण प्रॉब्लेम काय आहे ना या ठिकाणी की आपण जर जगातली, आता हे अनुमोदन नाही करत आहे मी अल्कोहोलचं, पण तुम्हाला तुमच्या डोक्याला शांत करण्यासाठी जर का थोडंसं काही मिळालं ना तर दुसरा दिवस जो आहे ना तुम्ही डिप्रेशनमध्ये किंवा अँझायटीमध्ये जाऊन जे काही चुकीचं करणार असाल ना ते चुकीचं नाही करणार. म्हणजे तुम्हाला जसं तुमच्या घरातले नातेवाईक असतील, तुमचा भाऊ बहीण असेल, जे एक आधार देतात. सध्याच्या काळामध्ये फॅमिली ज्या आहेत त्या जॉईंट फॅमिली नाही आहेत, छोटी छोटी कुटुंब आहेत. आणि तुम्हाला घरात झाडू आणण्यापासून तर तुमचा जॉब करण्यापर्यंत सगळी कामं करावं लागतात. मग स्ट्रेस तर राहणारच आहे ना. मग स्ट्रेस घालवण्यासाठी तुम्ही तुमच्या फॅमिलीला वेळ देणं, तुम्ही काहीतरी वर्कआउट करणं, तुम्ही एकमेकांना वेळ देणं, हे सगळं करून झाले तुम्हाला, आणि तरी तुम्हाला वाटतं की तुम्हाला स्ट्रेस नाही जाते, मग तुम्ही बाहेर फिरायला कुठेतरी जाणं. आणि अशा वेळेस जर क्वचित तुम्ही कुठेतरी थोडंफार अल्कोहोल घेत असाल दॅट इज ओके, नो प्रॉब्लेम. पण तुम्ही जर आता म्हटला की तुम्ही खूप हेवी अल्कोहोल घेताय तर ह्या सगळ्या हेवी अल्कोहोलचा परिणाम, मगाशी मी मेजर ऑर्गन बोललो, हार्ट, लिव्हर, किडनी, ब्रेन, ह्या 4ही अवयवांवरती परिणाम होतो. मग त्यातला ब्रेन जो आहे, त्यातले न्यूरॉन्स जे आहेत किंवा सेक्सचे सेंटर्स जे आहेत, जे काही ब्रेनमध्ये आहेत, तर ह्या सगळ्यांवरती परिणाम होतो. लिव्हर, मेटाबॉलिझम, पचन, चयापचय प्रक्रिया जी आहे पचनाची, ही लिव्हरपासून तर सुरुवात होते ना. बरोबर. मग तुमचं लिव्हर डिस्टर्ब होतंय हे सगळ्या जगाला माहिती आहे अल्कोहोलमुळे, तरी लोक इतक्या प्रमाणात जास्त घेत राहतात. त्याच्यानंतर किडनीला फिल्टर करायचं काम आहे. किडनी चांगलं ब्लड सर्क्युलेशन करून जर पेनिसकडे पाठवणार असेल तर त्या ठिकाणी हार्डनेस चांगला असणार आहे पेनिसमध्ये, म्हणजे तुमच्या किडनी पण चांगल्या असायला पाहिजेत. आणि शेवटी
हार्टबद्दल तर आजकाल विचारायलाच नको. म्हणजे मगाशी जे बोललो की हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे सध्या, किंवा क्लोटिंगचं प्रमाण वाढलेलं आहे सध्या, ब्लड क्लॉट होत आहेत, तर साहजिक आहे तुम्ही जितके जास्त अल्कोहोल घेणार आहे तेवढं तुमचं हार्ट पण वीक होणार आहे. सो अल्कोहोल टाळणं हा सर्वोत्तम उपाय असेल. किंवा मग शेवटी लिमिटमध्ये घे बाबा, पण जास्त प्रॉब्लेम करू नको. बरोबर. आणि तुम्ही पॉइंट सांगत होते, सॉरी मी मध्ये तुम्हाला हे केलं, हा पॉइंट मला फक्त सांगायचा होता की अल्कोहोल खूप लोक हा विचार करतात की मी रोज नाही घेते किंवा मी आठवड्यातून एकदा नाही घेते, पण मी ज्यावेळेस घेईन त्यावेळेस मी राहीन नाही तर बाटली राहीन. ते चुकीचं आहे, ते अतिशय चुकीचं आहे. मी मगाशी म्हटलं तुम्ही आठवड्यातनं एकदा 90 ml घ्या, पण तुम्ही सांगताय की मी 3 महिन्यातनं डायरेक्टली 2 क्वार्टर 3 क्वार्टर एक खंबा घेतोय. दॅट इज अ व्हेरी रॉंग. तुम्ही त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊ शकता आणि त्याच्या पुढच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम होतील हे आता नाही सांगू शकत, हे नंतर होतील. पण हे सगळं तुमचं एका वेळेस जे घेणे त्याने होते, दॅट इज अ टोटली रॉंग. आणि तुम्ही जर एखाद्या दिवशी तेवढं अल्कोहोल घेताय, तुम्ही त्या दिवशी तर सेक्स करूच नाही शकत, मग तुम्ही कशासाठी घेताय? बरोबर. तुम्ही पॉइंट सांगत होते लाईफस्टाईल मध्ये, आपण जे पॉइंट्स तुम्ही सांगितले, अर्ली लवकर सकाळी उठणं झालं, त्याच्यामध्ये डाएट मध्ये झालं, तर त्याच्यामध्ये पुढे इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी. तर लाईफस्टाईल मध्ये कसं असतं की आपण मगाशी टेस्टोस्टेरॉनचा पण विषय घेतला होता, तर मी मगाशी पहिला मुद्दा मांडला होता की तुमचं वर्कआउट. तर वर्कआउटमध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या आजूबाजूला वेगवेगळ्या पद्धतीची वर्कआउट करणारी लोक दिसतील. बरोबर. आयुर्वेद काय सांगतो? अर्धशक्ती व्यायाम करावा. ओके. आपल्या ताकदीचा निम्मा व्यायाम करावा आणि अर्धी ताकद दिवसभराच्या कामासाठी शिल्लक ठेवावी, रात्रीचा सेक्स करण्यासाठी पण शिल्लक ठेवावी. जर का तुम्ही दिवसभरामध्ये जे काही आता काम करताय त्याच्यासाठी तुम्हाला जर एनर्जी शिल्लक राहणार नाही तर रात्रीचं सेक्स कसं करू शकणार आहे? म्हणजेच तुम्ही व्यायाम करताना पण जरा तारतम्य पाळायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे की बेसिक कार्डिओ जे आहे ते तुम्ही खूप हेवी केलं, अति जास्त खूप पळाले तुम्ही. आता डायबिटीसच्या लोकांना थोडंसं जास्त चालावं लागतं, रिकमेंडेड आहे, कारण त्यांच्या कॅलरीज बर्न करण्यासाठी. पण जो ऑलरेडी असा एकदम बारीकसा मुलगा आहे आणि त्याला जर का तुम्ही तासभर पळायला लावताय तर दॅट इज रॉंग ना. त्याने उलट त्याचा टेस्टोस्टेरॉन कमी होणार आहे. ओके. म्हणजे त्याच्याच ऐवजी तो जर का मसल बनवण्याची वर्कआउट करत असेल, पुशअप पुलअप्स किंवा अजून वेट लिफ्टिंग वगैरे अशा गोष्टी, त्याच्याबरोबर थोडंसं न्यूट्रिशन चांगलं घेत असेल तर ते त्याचं टेस्टोस्टेरॉन वाढणार आहे. म्हणजे वर्कआउट करण्याने किंवा जे काही व्यायाम करताय ह्याने टेस्टोस्टेरॉन कमी पण होऊ शकतो आणि वाढू पण शकतो. तुम्ही काय करताय आणि किती करताय त्याच्यावरती अवलंबून आहे तुमचा टेस्टोस्टेरॉन वाढणार आहे की कमी होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर का वाटतंय तुम्हाला की मी थोडंसं दिवसभराचं माझं चांगलं वर्क करायला, सगळ्यांना तर काही प्रोफेशनल बॉडी बिल्डर व्हायचं नसते, ती कमी लोक असतात. अशा लोकांना सुद्धा मी प्रॅक्टिसमध्ये पाहतो की इरेक्टाईल डिस्फंक्शन असतं. म्हणजे जे हेवी वर्कआउट करतात किंवा ते लोक कधी कधी अॅनाबॉलिक स्टेरॉइड घेतात. हा तुमचा प्रश्न होताच त्या लिस्टमध्ये. स्टेरॉइडमुळे तर होऊ शकतं, बट तुम्ही आता म्हणता हेवी वर्कआउटमुळे सुद्धा इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं. कारण दिवसभर तुम्ही इतके दमलेला असता, म्हणजे दिवसातले ते 4 तास व्यायाम करतात, सकाळी 2 तास, रात्री 2 तास, त्याशिवाय त्यांचा मसल नाही बनणार आहे. पण जेवढे तुम्ही मसल बनवताय तेवढे तुम्ही हेक्टिक पण होताय, तेवढे तुम्ही दमताय पण आहेत. तुम्हाला त्या रेस्टची गरज आहे. पण तुम्हाला त्या रेस्टची गरज आहे तर तुम्ही कसे सेक्स करू शकणार आहे? आणि म्हणून एक पेशंट होते माझ्याकडं, त्यांची वाईफनी हा डायलॉग म्हणजे वापरायची वेळ आली त्यांच्यावर की ते इतके बॉडी बिल्डर आणि इतके माझ्यासमोर दिसत होते, फिट अँड फाईन आणि एकदम मसल वगैरे असे तसे, पण त्यांनी मला सांगितलं की त्यांची बायको माझ्यावर, म्हणजे माझी बायको माझ्यावरती बलात्कार करते. आता हे पडणार नाही कुणाला. का? कारण त्यांच्या घरात काय चालतं हे त्यांनाच माहिती आहे ना. बाहेर दिसायला हे भरपूर इकडे तिकडे शो करताना बॉडी बिल्डिंग, मी असा मी तसा, पण घरी गेल्यानंतर ह्यांचा परफॉर्मन्स 0 असतो. म्हणजे थकल्यामुळे इतके थकतात की ते बाकीचे काही ऍक्टिव्हिटीज नाही करू शकत. आणि ह्याच्यामध्ये हे लोक ते बॉडी बिल्डिंग करताना बऱ्याचदा स्टिरॉइड्स, सप्लिमेंट्स, आणि हे काय घेतात, हे म्हणजे जे काही स्टिरॉइड्स आहेत किंवा जे काही सप्लिमेंट आहेत, ह्याला त्या जिमवाल्याचा किंवा ते तिथल्या लोकांचा कंट्रोल आहे. बाहेरच्या जगाचा काही कंट्रोल नाहीये. इंडियामध्ये तर सध्या जे प्रोटीन पावडर मिळतात त्यातल्या 70% प्रोटीन पावडर तर फेकच आहेत. बरोबर. त्यात काय कंटेंट टाकतात हे त्या पावडरवाल्यांना माहिती आहे. त्यामुळे आपण जे काही वापरतो ते नॅचरल प्रोटीन सप्लिमेंट वापरावेत. तुम्ही नॅचरली जेवढं चांगलं खाणार आहे, राहणार आहे, तेवढ्या गोष्टी चांगल्या राहतील. मग त्याच्यामध्ये मी पेशंटला सांगतो की तुम्ही उडदाची जी डाळ असते तर ती काळे उडीद, काळे उडीद, तर काळे उडीद जी आहे त्याची आमटी आपण मराठी भाषेमध्ये म्हणतो, तर त्याला थोडीशी लसणाची फोडणी आणि गावरान तूप टाकून जर का बनवलं तर ते तुमचा टेस्टोस्टेरॉन वाढवणार आहे.
राईट. किंवा मेथीदाणे असतात, तर हे मेथीदाणे रात्री झोपताना एक अर्धा ग्लास पाण्याबरोबर गिळायचे, चावायचे नाहीत, गिळायचे. ओके. तर त्याने पण टेस्टोस्टेरॉन वाढतो. तुम्ही पालेभाज्या खाल्ले, तुम्ही चिकन मटन एक चांगल्या क्वालिटीचं घेतलं तर तुमचं लाईफस्टाईल डाएट पण अजून चांगला राहणार आहे आणि त्याच्यामुळे तुमचा टेस्टोस्टेरॉन पण अजून चांगला होणार आहे. शेवटी प्रत्येक गोष्टीला सध्या आपण ज्या जगात जगतोय त्या ठिकाणी कुठं ना कुठं तुम्ही ते क्वेश्चन मध्ये विचारलेलं होतं की एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स ह्या सगळ्या कारणांना, जसं की इरेक्टाईल डिस्फंक्शन, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा स्पर्मची क्वालिटी. राईट. तर सध्याच्या काळामध्ये एन्व्हायरमेंटल फॅक्टरमध्ये तुम्ही बघा, घराच्या बाहेर पडलं पुण्यासारख्या सिटीमध्ये पोल्युशन किती आहे. बरोबर. हा सल्फर डायऑक्साईड किंवा XYZ जे काही कंटेंट आहेत हवेमध्ये, किंवा मग आता फॅक्टरीज आहेत आपल्या आजूबाजूला, तिथं जे काही बाय प्रॉडक्ट कॅडमियम वगैरे असे जे काही निघतात, त्याच्यानंतर मग नॉईज पोल्युशन, खूप सारा नॉईज आहे ज्याच्यामुळे टेस्टोस्टेरॉन पण अजून कमी होतो. किंवा मग आपण जे पेस्टिसाइड टाकलेले जे काही खातोय, आता कुठलं असं काही भाजीपाला वगैरे नाही की ज्याला पेस्टिसाइड नाही, आपल्याला माहिती नाही त्याला किती पेस्टिसाइड आणि काय मारलेले त्याच्यावरती. किंवा आज आपण बसलोय, आता तुमच्या मांडीवरती पण मोबाईल आहे किंवा लॅपटॉप असतात, तर जेवढं ते गरम ते आजूबाजूला असेल, टाईट कपडे घातले, आपण टाईट जीन्स घालतो, आपल्या कंट्रीमध्ये पूर्वी धोतर घालायचे लोक, पण वेस्टर्न कल्चर तिकडे थंडी असते, आपल्याकडे गरमी आहे पण आपण मात्र टाईट जीन्स घालतो. तर स्क्रॉटल सॅकमध्ये जे काही टेम्परेचर आहे ते मेंटेन करण्यासाठी स्क्रॉटल सॅक शरीराच्या बाहेर ठेवलेली, म्हणजे मराठी भाषेत गोटीची जागा शरीराच्या बाहेर का ठेवली, कारण शरीराचं टेम्परेचर जास्त असतं आणि त्या टेम्परेचरमध्ये स्पर्म प्रोडक्शन, शुक्राणूंचं जे प्रोडक्शन हे चांगलं नाही होऊ शकत आहे. पण मग आपण आता काय करतोय की त्याला जे बाहेर ठेवलेलं आहे, ते बाहेर ज्या कारणासाठी ठेवलेले ते समजून न घेता त्याच्यावरती प्रचंड टेम्परेचरचा मारा करतोय. बरोबर. मग हे सगळे एन्व्हायरमेंटल फॅक्टर त्याला तर टाळू शकत नाही, कारण तुम्हाला पुण्यात राहायचं तर तुम्हाला पोल्युशन सहन करावंच लागणार आहे. पण तुम्ही घरच्या घरी राहताना तो मोबाईल थोडासा दूर ठेवणं, रेडिएशन जे टाळता येईल तेवढं, किंवा थोडंसं लॅपटॉप बाजूला ठेवणं, किंवा मग आता काही लोकांचं असं असतं की ते वेल्डिंगची कामं करतात, त्या ठिकाणी टेम्परेचर जास्तच आहे, त्यांना एकतर तो व्यवसाय सोडावा लागेल, त्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही. तर ह्याच्यामुळे सुद्धा स्पर्म प्रोडक्शन कमी होतं आणि ह्याचा परिणाम सुद्धा टेस्टोस्टेरॉन कमी होण्यावरती होतो. राईट. किंवा प्लॅस्टिक सुद्धा, पाण्याच्या बॉटल आपल्या आजूबाजूला, आता तुम्ही काचेचा ग्लास ठेवलेला आहे, पाण्याच्या बॉटल ज्या असतात तर बऱ्याचशा ज्या आहेत त्या प्लास्टिकच्या आहेत, तर त्याच्यामधलं जे काही वेस्ट प्रॉडक्ट जे काही निघतायत हे सगळे, तर हे घातक आहेत. बरोबर बरोबर. तर त्याच्यामध्ये माझा हाच एक मुद्दा होता, तुम्ही म्हणत होता तसा, की लॅपटॉप आणि मोबाईल आपण जो वापरतो आजकाल, IT आणि काम एवढं आहे आणि ह्याच्यामुळे इज ऑफ लिव्हिंग, इज ऑफ डुईंग वर्क अशा ह्या नावाखाली मांड्यावर लॅपटॉप ठेवून करणं, झोपून हे करणं वगैरे, ते ठीक आहे. बट त्याचा साईड इफेक्ट किंवा त्याचा मेन त्रास त्याचा काय आहे की लॅपटॉप मांडीवर ठेवून का नाही करावं, तर हीटमुळे म्हणता तुम्ही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. बरं. EMV. ओके. हे जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत, तर तुम्ही आता वायफायला लावलेला आहे तुमचा लॅपटॉप, बरोबर, तुम्हाला कुठं वायर जोडलेली नाहीये, पण ते वेव्हज फिरतायत ना आजूबाजूला. आता जसं की एक्सरे काढायला एक्सरे टेक्निशियन जे असतात ते त्यांना बाकी शील्ड वगैरे वापरतात. ओके. तर आजूबाजूला दुसऱ्या कोणाला नातेवाईक असतील पेशंटचे, त्यांना सांगतात की तुम्ही जरा लांब उभे राहा, कारण ते एक्सरे वेव्हज आहेत. तर ह्या वेव्हज सध्या सगळ्या आपल्या आजूबाजूला फिरत असतात. राईट. मग तुम्हाला जेवढं टाळता येईल तेवढं टाळा. शेवटी आपण ह्याच्याशिवाय जगू पण नाही शकत आहे ना. एखाद्याला म्हटलं की तू मोबाईल वापरूच नको बाबा, लॅपटॉप वापरूच नको, तो म्हणेल माझं कामच त्याच्यावर चालतंय, मी जगू शकत नाही. मग पहिलं जगायचं की माझा स्पर्म बघायचा. बरोबर. राईट. म्हणजे त्याची काळजी घेणं गरजेचं आहे की किती ऍटलीस्ट तुम्ही तुमच्या बाजूने एक्सपोजर कमी ठेवा, टाईट फिटिंगचे कपडे घालू नका, रात्री झोपताना जस्ट म्हणजे बर्म्युडा जे असेल त्याच्यावरती झोपा, जेणेकरून जितकं शक्य होईल तितकं तुम्ही क्लोथिंग जे व्हेंटिलेशन चांगलं ठेवा. राईट. ह्याच्यामध्ये जसं मगाशी आपण मास्टरबेशन वरती बोलत होतो, तर तुम्ही जसं म्हटलात की मी ना जास्त एक्स्ट्रीमच्या ह्याला सपोर्ट करतो ना मी तुम्ही करू नका असं ह्याला सपोर्ट करतो. नो फॅप नावाचं एक गोष्ट राहते की जे लोक म्हणतात की बाबा की करू नका, अजिबात करू नका, त्याच्याने तुमची स्पर्म क्वालिटी चांगली होते, टायमिंग तुमची ज्यावेळेस तुम्ही सेक्स कराल त्यावेळेस, हे आपण मास्टरबेशन बद्दल बोलतोय, तुम्ही सेक्स करू शकता बट मास्टरबेट करू नका असं म्हणतात ना ते. तर त्याच्यामध्ये असं म्हटलं जाते की मास्टरबेट करू नका, त्याच्याने तुमची हे क्वालिटी वाढेल वगैरे. आहे का खरं तसं होतं का? नो फॅप हा एक वेबसाईट ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, सिम्पल. ते काय तुमच्या आजूबाजूला राहणारा कोणी माणूस नाहीये की जो तुम्हाला सांगतोय. प्रत्येक कंट्रीमध्ये, प्रत्येक स्टेट्समध्ये वेगळं एन्व्हायरमेंट आहे, प्रत्येक माणसाचं वागण्याची कल्चर वेगळी आहे, त्यामुळे सगळ्यांनी सगळ्यांचं सेम अनुकरण करावं अशातला काही भाग नाहीये. राहिला प्रश्न आपल्या संस्कृतीनुसार, जर का आयुर्वेदाचं उदाहरण द्यायचं झालं तर चरक संहिता जी आहे, धर्म म्हणजे जो काही आपला वैद्यक ह्याचा ग्रंथ आहे आयुर्वेदाचा, तर ह्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की निग्रहात अतिमैथुनात,
निग्रह म्हणजे काय, रोखून धरणं आणि अतिमैथून किंवा अतिवीर्य बाहेर काढणं. तर हे शुक्रदोषाचं एक कारण सांगितलेलं आहे. शुक्रदोष म्हणजे काय, सेक्शुअल प्रॉब्लेम मराठी भाषेत थोडक्यात. तर तुमचं सेक्शुअल प्रॉब्लेम तुम्ही अतिनिग्रह करताय. तुम्हाला वयात आणले 15व्या वर्षी, पण तुम्ही स्वतःला पूर्ण असं पॅक करून ठेवले, बांधून ठेवले स्वतःला. मी इकडे तिकडे बघणार नाही, मी हे करणार नाही, ते करणार नाही. मगाशी मी जे उदाहरण सांगितलं, नदीला पूर आलाय भरा मोठा आणि तुम्ही म्हणताय की नाही मी अडवणारच आहे, बघू कसा पूर पुढे जातोय. अरे तू काय त्याच्या पुढे, म्हणजे तो पूर उद्ध्वस्त करणार आहे सगळं. आज मास्टरबेशन हा जर प्रकार नसेल तर ही जी 15 ते 25 वयोगटातली जी मुलं आहेत आणि ह्यांना इच्छा जर अनावर झाल्या तर हे शेजारी पाजारी रस्त्यावरती जाऊन कुणाला पण पकडू शकतात आणि कुणावरती पण अत्याचार करू शकतात ना. राईट. किंवा हीच मुलं, ह्यांना सेक्स एज्युकेशन नाहीये आणि उद्या हीच प्रॉस्टिट्यूटकडे जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी हे जाऊन सेक्स करू शकतात. सेक्शुअल डिसीजेस, STD जे आहेत, सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस, लैंगिक संसर्गजन्य आजार, हे होऊ शकतात ना. बरोबर. किंवा त्या मुलाने काहीच केलं नाही आणि त्याला वाटतं की मी काहीतरी करावं आणि तो काहीच करत नाही, तो डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. बरोबर. त्याला असं वाटेल की अरे मला काहीतरी होते आणि मला कोण समजून नाही घेते. म्हणून मास्टरबेशन करणं गरजेचं आहे. मगाशी जो वापरला शब्द की यूज इट ऑर लूज इट, तुम्हाला 15 वर्षी वयात आणलंय तर निसर्गाचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्याला वापरायला पाहिजे. तुम्ही काही दिवस, काही आठवडे, काही महिने स्वतःला थांबू शकता. बरोबर. त्याच्या पुढे नाही थांबू शकत आहे तुम्ही. तुम्हाला काही ना काहीतरी मार्ग काढावाच लागणार आहे त्याच्यातून, आणि त्यातला सगळ्यात सोपा असतो मार्ग मास्टरबेशन. आणि मग जे नो फॅपचं त्या ठिकाणी ते काय सांगतात की 60 डेज 90 डेज, मग तुम्ही स्वतःला किती दिवस कंट्रोल केलं हे तुम्ही नमूद करा तिथं. आणि मग 60 डेज 90 डेज असं काही झालं की हा तुम्ही खूप छान आहात आणि तुम्ही स्वतःला कंट्रोल केलं. सध्याच्या काळामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी राहता, तुमच्या बाजूला फोन आहे, त्या ठिकाणी काही ना काहीतरी व्हल्गर पिक्चर येऊ शकतं. तुम्ही आज रस्त्यावरती फिरायला जाताय, त्या ठिकाणी कोणीतरी टाईट फिटिंगचे कपडे घालून एखादी मुलगी जाणारच आहे. मग तुम्हाला हे सगळं टाळायचं असेल तर तुमच्या मनाला पण टाळावं लागेल ना. त्याला कसं टाळणार आहे? तुम्हाला तर हिमालयात जाऊन बसावं लागेल. मग त्यावेळेस तुमच्या आजूबाजूला हे काही चलचित्र अशी चालणार नाहीयेत की जे तुम्हाला मनाला डिस्टर्ब करणार आहेत. म्हणजेच तुम्ही तुमच्या भावनांना इतके नका रोखू की उद्या जेव्हा लग्न होईल तेव्हा तुम्हाला काहीच नाही करता येणार, कारण तुम्ही तुमच्या पेनिसला वापरलेलंच नसतं. राईट. म्हणून ही जी काही संकल्पना आहे ही काही ठराविक काळासाठी, जे लोक, मगाशी मी म्हटलो की माझ्याकडे असा पेशंट होता की दिवसाला 27 वेळा तो मास्टरबेशन करायचा आणि त्याला जेव्हा त्याचे मित्र घेऊन आले होते तेव्हा दोन्ही खांद्यांना उचलून, कारण तो स्वतःच्या पायांनी पण नीट चालू शकत नाहीये आणि तो काही नीट बोलू पण शकत नाही. तो जे काही बोलतो त्याला ते कळत पण नाही मी काय बोलतो, किंवा त्याला जे काही वाचलंय ते त्याला आठवत नाहीये. बऱ्याचदा ही MPSC UPSCची मुलं जी एक्झाम प्रिपरेशन करतात ही बऱ्याचदा घरापासून दूर असतात आणि हे काय एका अटेम्प्टचं काम नाहीये की जिथे एक्झाम दिली की लगेच पास होतं आणि कुठेतरी नंबर लागला. पण ते जे काही स्वप्न पाहत असतात त्यांच्या आजूबाजूला किंवा कोणीतरी ऑनलाईन त्यांना दिसत असतो की अरे हे MPSC UPSC मधून खूप मोठे झाले आणि ते कसे होते, आणि पहिल्यांदा कुणालाही त्या ठिकाणी आवड निर्माण होते ना त्या प्रोफेशनला जाणे की मी ते जायला पाहिजे. आणि मग ही मुलं खूप मनापासून अभ्यास करतात आणि मग एकटे राहतात. मग त्याच्यानंतर मग ह्यांना असं वाटतं की आता कुठेतरी स्वतःला काहीतरी मोकळं करायला पाहिजे, मास्टरबेशन करतात. मग मास्टरबेशन एकदा, दोनदा, तीनदा त्यांना थोडंसं रिलॅक्स वाटतं. आणि वय तर असतंच ना लग्नाचं वय, पण 28, 29, 30 वय झाले तरी घरापासून लांब आहे, 3-4 वर्ष झाले, प्रिपरेशन एक्झामचं चालू आहे, करतायत, देतायत, परत घरी येतात, परत चालू होते आणि मग ह्याच्यामध्ये काहीतरी टेन्शन यायला लागतं. मग मास्टरबेशन अजून वाढतं आणि नंतर हे मास्टरबेशन इतकं वाढायला लागतं की एक्झामचं प्रिपरेशन राहिलं बाजूला, जे काय वाचताय ते पण लक्षात राहत नाही. त्याच्यानंतर घरच्यांची घाई चालू असते की आता आपल्याला लग्न करायचे, अजून किती दिवस वाट बघायची. आणि शेवटी त्या मुलाला कॉन्फिडन्स त्याचा इतका गेला असतो, कारण ते इतकं मास्टरबेशन करून त्याच्यानंतर आता इरेक्शन त्याला असं वाटायला लागतं की माझं पूर्वी जे इरेक्शन यायचं ना तेवढं माझं सफिशियंट स्ट्रॉंग इरेक्शन नाहीये. आणि मग त्याला असं वाटतं की आता मी लग्न पण करू नये, ना माझ्याच्याने माझं करिअर करता आलं, ना माझ्या घरच्यांसाठी मला काही करता आलं, ना मला आता लग्न करता येतंय, मग मी जगू कशासाठी. राईट. आणि मग तिथं या ठिकाणी म्हणजे मी हे ऑब्झर्व करतो की सेक्शुअल कारणांमुळं म्हणजे कुठंतरी सुसाईड करायला जाणं. मग त्याच्यामध्ये XYZ, मग तुम्ही मगाशी बोलताना तो विषय आपला कंटिन्यू नाही झाला की हेअर फॉलसाठी मेडिसिन्स घेतात, तर हेअर फॉलसाठी फिनास्टेरॉइड, ड्युटास्टेरॉइड अशी औषधं वापरली जातात. पण या औषधांचा नंतर साईड इफेक्ट असतो. म्हणजे ते काय करतं की ते एन्झाईमला ब्लॉक करतं जे एक्सेस DHTला बनवतं. तर हा DHT हार्मोन काय करतो, एक्सेसवाला जो अति जास्त होतो तो थोडासा हेअर फॉलच्या रूटला वीक करतो आणि त्याच्यामुळे काय होतं की केसांची ग्रोथ चांगली होत नाही आणि मग केस गळती वाढायला लागते. मग अशा केसेसमध्ये हे फिनास्टेरॉइड, ड्युटास्टेरॉइड हे सारखी औषधं चालू केली जातात आणि नंतर असं होतं की केस तर येतात पण मात्र इरेक्शन कमी झालेलं असतं. आणि बऱ्याचदा ट्रीटमेंट देणाऱ्या डॉक्टरांकडनं पण सांगितलं जातं की ती गोळी बंद झाल्यानंतर बाबा तुझं परत येईल. काही लोकांमध्ये येतं पण काही लोकांमध्ये नाही येत.
आणि मग मात्र त्याला असं वाटायला लागतं की माझं आता काही खरं नाहीये, माझं आता सगळं संपलेलं आहे. मग त्याला असं वाटतं की एक वेळ माझं अख्खं टक्कल पडलं असतं तर चाललं असतं, राईट. पण मला सेक्शुअल प्रॉब्लेम नव्हता व्हायला पाहिजे. आणि मग असाच एक पेशंट सुसाईड करायला निघाला, तो मित्र त्याला घेऊन आला होता. तेव्हा त्याला सांगितलं, टेन्शन नको घेऊ, तुझी सगळी रिकव्हरी होईल, पण तू जेवढा टेन्शनमध्ये राहणार आहे ना तेवढा रिकव्हरीला उशीर लागणार आहे. सेम ह्या लोकांमध्ये जी MPSC UPSC प्रिपरेशन करणारी मुलं असतात, ह्यांना पण तितकंच टेन्शन आलेलं असतं, पण त्यांना मग हे सांगावं लागतं की टेन्शन काही घेऊ नका, तुमचं एक प्रोफेशन तुम्हाला ह्या पिरियडमध्ये करता नाही आलं, कदाचित नंतर अजून थोड्या काही दिवसांनी करता येईल, किंवा दुसरं काहीतरी करिअर, जगामध्ये खूप सारे वाव आहेत करिअरसाठी, ते पण करता येणार आहे. आणि राहिला प्रश्न सेक्शुअल इंटरकोर्स होण्यासाठीचा, ते तर डेफिनेटली व्यवस्थित होईल, डोंट वरी. मग परत की इरेक्शन चांगलं येतंय, डोंट वरी, इच्छा आहे, डोंट वरी. म्हणजे थोडंसं काउन्सिलिंग केलं की मग ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि ट्रीटमेंटने हे सक्सेसफुल होतं. राईट. ह्याच्यामध्ये माझे आता आपण थोडं असा प्रश्न आहे की सेक्शुअल हायजीन ही मेंटेन केली पाहिजे, राईट? की असं काहीतरी म्हणतात की त्याचा काही असं आम्ही जाहिरातीत ऐकलेलं आहे, फक्त ते सांगतो तुम्हाला की असं काहीतरी म्हणतात बाबा की pH मेंटेन केला पाहिजे किंवा काय, तसं काहीतरी असतं, ठीक आहे? तर मला फक्त ते सांगा की नेमकं पुरुषांनी सेक्शुअल हायजीन हा कशा पद्धतीमध्ये, किंवा त्याच्यामध्ये सोप्स असतात का, कुठल्या त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचे काही लोशन्स किंवा बॉडी लोशन्स वगैरे तशा टाईपमध्ये काही असतं का? बॉडी लोशन, बॉडी सोप तशा टाईपमध्ये? पुरुषांमध्ये पेनिस आहे, लिंग, त्याच्यावरती पुढे फोरस्किन आहे. बरोबर. तर ही फोरस्किन म्हणजे काय की पुढच्या बाजूला ती पेनिसच्या टोकाला कव्हर करते. राईट. सेक्स करताना ती स्किन पाठी जाते आणि फॉरवर्ड मुवमेंटसाठी त्या स्किनचा फायदा होतो. बाकी इतर वेळी ते कव्हरिंग म्हणून पेनिसच्या टोकावरती असतं, ग्लान्स पेनिसवरती, जेणेकरून तिथलं लुब्रिकेशन मेंटेन होतं. त्या स्किनच्या आतमध्ये स्मेग्मा निर्माण होतं, म्हणजे लिब्रिकेटिंग फ्लुइड, ते डर्ट बनतं, म्हणजे ते दूषित बनतं 24 तासानंतर. हे जे काही लुब्रिकेशनसाठी फ्लुइड येत असतं, जे ते स्राव येतात लुब्रिकेशनसाठी, तर हे 24 तासानंतर दूषित होतात, मग ते येलोविश व्हायला लागतं. तर म्हणून दररोज सकाळी आंघोळीच्या वेळेस ती जी स्किन आहे ती पाठी घ्यायची, स्वच्छ पाण्याने धुवून टाकायची आणि परत स्किन पुढे घ्यायची. सिंपल आहे. म्हणजे ती स्किन सकाळी आंघोळीच्या वेळेस स्वच्छ करणं. सेम फिमेलमध्ये सुद्धा त्यांनी ते जे बोट आहे वजायनामध्ये पूर्ण आतमध्ये घालून सकाळी आंघोळीच्या वेळेस स्वच्छ पाण्याने ते धुवून टाकायचं. डोंट यूज एनी केमिकल सोप ऑर डिटर्जंट. ओके. कुठलंही केमिकल, साबण, साबणाचा फेस, अंगाचा फेस तिथं लागला तर चालतोय, त्याच्यावरती साबण घासत बसू नका, कारण त्याच्यामुळं काय होतं ना, तिथले उपयोगी बॅक्टेरिया पण मारतात. म्हणजे शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी ओलावा आहे तो गरजेचा आहे. बरोबर. कारण तो ओलावा असल्यामुळं ते जे काही स्ट्रक्चर आहे ते नॉर्मल राहतं, आणि ते ओलावा जिथं आहे तिथं बुरशी लागू शकते, सेम इथं फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून निसर्गाने त्या ओलाव्याच्या ठिकाणी उपयोगी बॅक्टेरिया ठेवलेले आहेत. मग आपण अति केमिकल वापरले की ते बॅक्टेरिया मरतात. मग ते बॅक्टेरिया मेले की फंगसला चान्स मिळतो धपाधप वाढायला. म्हणून आपण अति स्वच्छतेच्या कारणापायी ना तिथल्या बॅक्टेरियाला मारतो. त्यापेक्षा सिंपल सकाळी आंघोळीच्या वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून टाका, सिंपल. आणि ही जी फोरस्किन आहे ही नॉर्मली म्हणजे 80 ते 90% लोकांमध्ये इझिली पाठी जाते, पण ज्यांना जात नाही त्याला आपण फिमोसिस म्हणतो. पण फिमोसिस जी आहे ती टाईट फोरस्किन. मला तेच म्हणायचं तुम्हाला की आता फोरस्किन जी आहे काही लोकांची टाईट वगैरे असते, ठीक आहे, तर ती मागे जात नाही आणि त्याला सर्कमसिजन तर त्याच्या नावाचं काहीतरी एक हे केलं जातं. तर नेमकं प्रत्येकाला त्याची गरज पडते की असं काही नाहीये. म्हणजे की त्या टोकावरती खूप सारे सेन्सर्स असतात. निसर्गाने एक प्रत्येक गोष्ट दिली आहे तर त्याला एक व्हॅल्यू आहे. ते म्हणजे त्या स्किनमुळं पेनिस वजायनामध्ये योनीमध्ये एंट्री करताना एक फॉरवर्ड मुवमेंट मिळते. त्यामुळं गरजेचं नाही आहे की ती स्किन प्रत्येक वेळी काढायला पाहिजे. जेव्हा ती कंप्लीट, त्याच्यामध्ये ग्रेड्स आहेत, 5 ग्रेड्स असतात, 5 ग्रेड, त्यातली फर्स्ट किंवा सेकंड किंवा थर्ड ग्रेडपर्यंत असं असतं की ती स्किन जी आहे ती इझिली पाठी पेनिस लूज असताना जाते, पण हार्डनेस आल्यावर जात नाही. अशा केसेसमध्ये त्यांनी सिंपल घरच्या घरी दररोज सकाळी आंघोळीच्या वेळेस स्किन पाठी घेऊन मागं पुढं करणं एवढी प्रॅक्टिस केली, किंवा थोडंसं आपलं खोबरेल तेल, पॅराशूटचं ऑइल जरी लावलं आतून आणि स्किन मागं पुढं करायची प्रॅक्टिस केली, दिवसभरात लघवीला जात आहे तर लघवी करून झाल्यानंतर पण तेव्हा ऑइल लावायची गरज नाही, पण जस्ट स्किन मागं पुढं करायची प्रॅक्टिस केली, एक 40-50 वेळा मागं पुढं केलं तर त्याचं स्ट्रेचिंग होतं. 10 टाइम्स कॅपॅसिटी आहे त्या स्किनला स्ट्रेच होण्याची. 10 टाइम्स म्हणजेच की वजायनाच्या ठिकाणी सुद्धा वजायना एक्सपांड अप टू द 10 टाइम्स मोर दॅन द पेनिस साईज. सेम लाईक की ही स्किन पण स्ट्रेच होऊ शकते. पण तुम्ही जर का त्याचं हँडलिंगच करणार नसाल, तुम्ही त्या ठिकाणी टचच करणार नसाल, तुम्ही घाबरणारच असाल, तर मग ती स्किन उलट अजून टाईट व्हायला लागते.
किंवा काही लोकांमध्ये डायबिटीज असेल, पेशंटमध्ये पाहतो की त्यांची पूर्वी स्किन पाठी जायची पण आता जात नाही का, तर त्यांना इन्फेक्शन आहे. मग इन्फेक्शन झालं की स्किन टाईट होते आणि मग परत ती स्किन कापावी लागते. तेच जर का तुम्ही हायजीन छान मेंटेन केलं आणि स्किनची दररोज मागपुढं करण्याची प्रॅक्टिस केली तर भविष्यामध्ये तुम्हाला सर्क्युमसिजन करायची गरज लागणार नाही. राईट. खूप केसेस असतात ज्यांच्यामध्ये कम्प्लीट फिमोसिस आहे, म्हणजे टोटली बंद आहे, लघवीचं टोक पण दिसत नाही. अशा केसेसमध्ये सर्क्युमसिजन करायला काही हरकत नाही. राईट. ते खूप छोटं असलं तर मग त्यावेळेस म्हणजे तिथून युरिनला तुम्हाला त्रास होतोय, युरिन ब्लॉक होते पाठी किंवा त्याच्यामुळे इन्फेक्शन होते, अशा केसेसमध्ये सर्क्युमसिजन करून घ्यावं. बरोबर. जी स्किन आहे ज्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं, तर ही लहान मुलांच्या ह्याच्यामध्ये जी कट केली जाते किंवा काही ह्यांच्यामध्ये कट केली जाते प्रत्येकाचीच, किंवा मग आपल्या काही मुलांच्या ह्याच्यामध्ये कमी असते, तर मग ती फक्त मुलांनी जर विचार केला की ती एक्सरसाइज करून वगैरे तर त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यावरती काम करू शकता, ऑरेल्स किंवा तुम्ही त्याच्यामध्ये पहिलं तर म्हणजे की स्वतः पहिलं पॅरेंट्सनी पण लक्ष देणं अपेक्षित असतं की आपला मुलगा आता 13-14 वर्षाचा झालेला आहे किंवा 9 वर्षाच्या पुढंपासून ती हळूहळू थोडीशी त्याची जस्ट मुवमेंट व्हायला सुरुवात झालेली असते, मुवमेंट व्हायला. तर लघवीचं टोक ओपन आहे की नाही किंवा मुलाला लघवी करताना काही अडचण येते की काही येते, ऍटलिस्ट 9 वर्षाचा असताना 10 वर्षाचा असताना ते बघू शकतात. त्याच्यापेक्षा अजून थोडासा जर का तो 13-14 वर्षाच्या पुढे जायला लागला तर तो टाळायला लागतो, तो त्याच्या प्रायव्हसीमध्ये त्याचं ते क्लिनिंग करणं चालू ठेवतो. पण त्यावेळेस ते लघवीचं टोक नॉर्मली एक 15 ते 16व्या वर्षापासून तर 17व्या-18 वर्षापर्यंत पेनिसची फोरस्किन इझिली पाठी ग्लान्स पेनिसच्या पाठी जायला लागते, एक साधारणतः त्या एज ग्रुपमध्ये. पण त्याच्या अगोदर त्याची मुवमेंट होणं अपेक्षित असतं आणि ती जर होत नसेल थोडीफार, पूर्ण हेडच्या पाठी जायला पाहिजे अशातले काही भाग नाही, पण थोडीफार पण मुवमेंट होत नसेल तर डेफिनेटली पॅरेंट्सने ही गोष्ट डॉक्टरांच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे आणि मग डॉक्टर त्याच्या वेळेस जी काही जागा एक्झामिन झाल्यानंतर पाहतील, त्यानंतर ते डिसिजन घेतील की काय करायचं पुढं. राईट. आता मी बेसिक हा प्रश्न विचारतो की प्रत्येक मुलाच्या डोक्यामध्ये येणारा प्रश्न असेल की नेमकं तुम्ही मला एक डेफिनेशन द्या की टेस्टोस्टेरॉन नेमका काय आणि टेस्टोस्टेरॉन ही आपल्या बॉडीला पुरुषांमध्ये किती गरजेचं आहे. मस्क्युलाइन आणि फेमिनाइन. ओके. मस्क्युलाइन हा पुरुषांना शब्द वापरला जातो आणि त्यासाठी कुठला हार्मोन जर गरजेचा असेल तर तो आहे टेस्टोस्टेरॉन. ओके. बायकांमध्ये पण थोडा टेस्टोस्टेरॉन असतोच, पुरुषांच्या 1/3 1/3. ओके. म्हणजे बायकांमध्ये पण थोडा मसाला असतोच की, पण पुरुषांमध्ये जास्त टेस्टोस्टेरॉन असतो. नॉर्मली आपण टोटल टेस्टोस्टेरॉनची व्हॅल्यू 200 ते 800च्या दरम्यान मानतो. तर जसं एज फॅक्टरनुसार म्हणजे 21 to 29 गोल्डन इयर्स म्हटलं मी, पण 21 पर्यंत हा टेस्टोस्टेरॉन वाढत जातो वयाच्या 21व्या वर्षापर्यंत. तर मग जेव्हा ग्रोथ व्हायला सुरुवात होते प्युबर्टीपासून, तर तेव्हापासून हा टेस्टोस्टेरॉन वाढायला सुरुवात होते. सुरुवातीला स्क्रॉटल व्हॉल्यूम म्हणजे टेस्टिकल्स ज्या आहेत, गोटीची जागा, तिथला साईज वाढायला सुरुवात होते. मग त्याच्यानंतर बाकी पुढच्या डेव्हलपमेंट सगळ्या असतात. तर मग हे टेस्टोस्टेरॉनमुळे त्या पुरुषामध्ये हे सगळं रूपांतर होत असतं. आलं लक्षात? म्हणजे तो पुरुष म्हणून दिसणं, त्याचं वागणं, राहणं हे सगळं टेस्टोस्टेरॉनमुळे असं काही धरू शकतात. मग त्याच्या पुढे सेक्सची इच्छा होणं, लिंगामध्ये ताठरता येणं, ह्या सगळ्या गोष्टींवरती टेस्टोस्टेरॉन कारणीभूत ठरतो. लाईक बायकांमध्ये इस्ट्रोजन असतो. मग आता हा वाढवणं हो म्हणण्यापेक्षा आपण ह्याला असं म्हणू शकतो की तुमचं डाएट लाईफस्टाईल चांगलं ठेवा, तुमची हेल्थ चांगली ठेवा, निसर्ग तुमचा टेस्टोस्टेरॉन चांगला ठेवेल. ओके. आलं लक्षात? म्हणजे तुम्ही रेडीमेड टेस्टोस्टेरॉन, जसं की आता काही लोक वेगवेगळ्या आजारांमध्ये रेडीमेड गोष्टी, जसं थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल तर थायरॉइड हार्मोन कमी आहे, मग बाहेरून रेडीमेड थायरॉइड हार्मोन घेणं, तसंच ह्याच्यामध्ये रेडीमेड टेस्टोस्टेरॉन घेणं. पण मग हा जो रेडीमेड टेस्टोस्टेरॉन येतो तो पिल्समध्ये येतो, इंजेक्शनमध्ये येतो, पॅचेसमध्ये येतो. पण हा सगळा जो काही आहे तो तुमचं शरीर स्वतःहून जे टेस्टोस्टेरॉन बनवते त्या बनवण्याच्या प्रोसेसलाच वीक करतो. त्यामुळं खूप गरज असल्याशिवाय टेस्टोस्टेरॉन जे काही थेरपी आहे, रिप्लेसमेंट थेरपी आर्टिफिशियल, हे डॉक्टर ॲडवाईस नाही करत. ओके. आलं लक्षात? आणि मगाशी मी सांगितलं की टेस्टोस्टेरॉन म्हणजे काही सर्व काही नाहीये. तर माझा अजून एक प्रश्न हा आहे की जर आता आपण जसं टेस्टोस्टेरॉन बद्दल बोलत होतो, तर जर तुम्हाला सांगता आलं तर 5 बेसिक फूड्स, आपण फूड्स बद्दल जर सांगता आलं की 5 तुम्ही बाबा बेसिकली असे 5 पदार्थ तुम्ही रोज तुमच्या डाएटमध्ये इन्व्हॉल्व्ह करा, जेणे की तुम्हाला टेस्टोस्टेरॉन इन्क्रीज करण्यामध्ये मदत मिळेल. तर ते काय असतील? ड्रायफ्रुट्स मधले आल्मंड्स. ओके. सोक आल्मंड्स रात्री भिजत घालायचे आणि सकाळी खायचे. 8 ते 10 बदाम,
त्याच्यानंतर एखादा दुसरा अक्रोड, एखादा दुसरा अंजीर, ओके. त्याच्यानंतर काळेवाले खजूर, त्याच्यात झिंक आणि मिनरल्स असतात. नॅचरली प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनला पण याचा छान फायदा होतो आणि टेस्टोस्टेरॉन पण चांगला होतो. हे झालं ड्रायफ्रुट्स मधले. चौथी गोष्ट अशी की काळे उडीद. ओके. काळे उडीद जे आहेत ते एक आपल्याकडे मराठी भाषेत आमटी केली जाते. आठवड्यातनं 2दा त्याला फोडणी द्यायची, म्हणजे गावरान तुपाची आणि लसणाची. आणि मेथीदाणे रात्री झोपताना 1 चमचा मेथीदाणे पाण्याबरोबर, अर्धा ग्लास पाण्याबरोबर गिळायचे. तर ह्या 5-6 गोष्टी जरी अंमलात आणल्या तरी टेस्टोस्टेरॉन डाएटमधून चांगला राहू शकतो. ओके ओके. आणि त्याच्यासोबत जर आपण आता म्हटलं की एक लाईफस्टाईलच्या ह्याच्यामध्ये तर दररोज 7 तासाची झोप, राईट, दररोज 45 मिनिटाचा व्यायाम, ओके, आणि नो बॅड हॅबिट्स. राईट. नो स्मोकिंग, नो अल्कोहोल. राईट. सो आता आपण बऱ्यापैकी टॉपिक्स ह्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. ह्याच्यामध्ये अजून एक टॉपिक जो माझ्या डोक्यामध्ये येतो की आयुर्वेदा, जसं आपण आयुर्वेदामध्ये म्हणतो की अश्वगंधा, शिलाजीत ह्याचा खूप प्रभाव पडतो तुमच्या टेस्टोस्टेरॉन आणि ओव्हरऑल सेक्शुअल लाईफ बद्दल. आणि लोक म्हणतात की म्हणजे शिलाजीत किंवा अश्वगंधा हे सेक्शुअल इंटिमेसीसाठी खूप चांगली गोष्ट आहे, असं पोरांमध्ये, लोकांमध्ये ही भावना आहे. तर नेमकं अश्वगंधा काय आहे, ऑरेल शिलाजीत काय आहे, आणि आपल्या बॉडीवरती त्याचा नेमका फरक कसा पडतो? ॲक्च्युली आयुर्वेदामध्ये इतकी सारी औषधं आहेत, म्हणजे सगळ्याच आजारांसाठी, आणि खास करून तर सेक्स आणि इनफर्टिलिटी ह्या गोष्टींसाठी. पण बऱ्याचदा मुलांना किंवा समाजामध्ये फक्त अश्वगंधा आणि शिलाजीत एवढंच माहिती असतं, कारण त्याचा प्रचार जास्त होतो म्हणून. पण तरी सुद्धा कुठलंही औषध, आयुर्वेदातलं असो ॲलोपॅथीतलं, तर हे असं नाही की फक्त ते घेतलं तरच सगळं काही होतं. ही फॅक्ट आहे. म्हणजे की अश्वगंधाने तुमच्या इच्छा वाढणार, तुमचा मसल चांगला होणार, तुमचा टेस्टोस्टेरॉन वाढणार. पण अश्वगंधा घेतलं तर तुमचं प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होऊ शकतं. ओके. कारण थोडीशी उष्ण असतेच. ओके. म्हणजे की त्याचे गुणधर्म जे आहेत प्रत्येक वनस्पतीचे, ह्या सगळ्या गुणधर्मांनुसार ठरतं की ते काय वापरायचं, कुणामध्ये वापरायचं. एखाद्या व्यक्तीला जर प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन आहे, शीघ्रपतन आहे, तर त्यांना सफेद मुसळीचा फायदा जास्त होतो, त्यांना शिलाजीतचा फायदा होतो. आणि एखाद्या व्यक्तीमध्ये जर इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे, म्हणजे हार्डनेस कमी आहे, तर त्यांच्यामध्ये अश्वगंधा, गोक्षूर ह्यांचा वापर होतो, कवचपीचा वापर होतो. म्हणजे की कारणानुसार ठरतं काय वापरायचं. म्हणून मला असं सांगावंसं वाटतं की कोणी जर अशी काही औषधं घेत असेल तरीसुद्धा त्यांनी जर का डॉक्टरांना कन्सल्ट केलं त्या विषयाशी संबंधित, तर ते जास्त चांगलं राहील. आणि राहिला प्रश्न बाकी मग इच्छा होणं किंवा मग हार्डनेस कमी असणं, इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, तर ह्या सगळ्यांच्या औषधांची कॉम्बिनेशन असतात, नुसतं सिंगल ड्रग नसतं. म्हणजे जेव्हा तुम्ही कॉम्बिनेशन वापरता, मग आता त्याच्यामध्ये आकारकरंब असेल, वंगभस्म असेल, सफेद मुसळे असेल, किंवा तुम्ही जी नावं घेतली 1-2 अश्वगंधा किंवा शिलाजीत वगैरे, तर देर आर टू मेनी थिंग्स. 100 पर्यंत पण हे ड्रग्ज जाऊ शकतात. पण मग त्याचं कॉम्बिनेशन काय करायचं हे ते डॉक्टर ठरवतो. पण नक्कीच की अश्वगंधा आणि शिलाजीतचा फायदा, जे कोणी जिममध्ये त्यांना वाटतं की आमचा मसल नॅचरली चांगला झाला पाहिजे, त्यांनी वापरायला काही हरकत नाहीये. पण तो कुणी आणि किती वापरायचा हे डॉक्टर चांगला सल्ला देऊ शकतात. त्यामुळे वापरताना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच वापरायचं. राईट. मग अशी आपण बोलत होतो शिलाजीत ह्याच्याबद्दल, त्यावेळेस तुम्ही सांगितलं की नेमकं मगाशी आपलं जे बोलण्यात आलं होतं ओव्हर मॅस्टर्बेशन मुळे की हेअरफॉल कसा होतो, आणि नक्की हेअरफॉलच होत होता. तर तुम्ही मला सांगितलं की 6 घटक, 6 का 7 घटक असतात. ते कसे असतात, काय असतात ते सांगा. आयुर्वेदामध्ये जे काही सप्तधातू आलेत, सप्त म्हणजे 7 धातू म्हणजे कॉन्स्टिट्युएंट पार्ट्स. पहिला जो आहे तो रस, म्हणजे लिक्विड पार्ट. समजा डाएट मधून जो लिक्विड ऍब्सॉर्ब होतो तो, त्याच्या पुढे ब्लड, नंतर मसल, नंतर फॅट, नंतर बोन्स, नंतर ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, आणि 7वा आहे शुक्र. ओके. शुक्र आयुर्वेदानुसार म्हणजे काय, नुसतं वीर्य नाही, तुमचं बुद्धी, तुमचं तेज, तुमचं काम करण्याची ताकद, तुमची इम्युनिटी, इट्स इंडिकेट गुड शुक्र. ओके. म्हणजे तुमचे पहिले जर 6 चांगले असतील तर 7वाही चांगला आहे. स्वाभाविक आहे की तुम्ही जर 7व्याला जास्त खर्चिक केलं, म्हणजे काय की तुम्ही तुमचं वीर्य अति जास्त प्रमाणात काढलं, तुमचं खूप हेक्टिक शेड्यूल आहे, तुमचं इतका स्ट्रेस आहे, तर ह्या सगळ्यांचा, म्हणजे ह्या सगळ्या शुक्राचा परिणाम जो आहे तो खालच्या धातूंवरती पडतो. मग तो त्यांचा जो जवळचा जो आहे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, अति मास्टरबेशन करणाऱ्या लोकांना डिप्रेशन येतच की. बरोबर. किंवा सेक्स चांगला नाही झाला, डिप्रेशन येतच की. बरोबर. किंवा मग अति मास्टरबेशन केलंय त्या लोकांचे बोन्सचा जो आहे 5वा जो आहे, तर त्यांचं जॉईंट पेन होणं किंवा बॅकएक होणं,
म्हणजे चालताना पण दुखायला लागतं इतक्या कमी वयाच्या मुलांमध्ये. म्हणजे हे जॉईंट पेन किंवा हे जे काही बोन्स आहेत तर त्या जो काही बोन धातू आहे त्याच्यावरती ह्याचा म्हणजे त्याला अस्थी म्हणतात आयुर्वेदामध्ये, किंवा त्याच्या अगोदरचे जे आहेत मसल वॉस्टिंग होतं. तो किती पण जिमला जातोय पण त्याचा मसलच नाही बनत आहे का, कारण त्याचं ओव्हर मास्टरबेशन चालू आहे. म्हणजे की एका बाजूने सांगणारे आहेत काहीच करू नका, दुसऱ्या बाजूने सांगणारे आहेत भरपूर काही करा. त्याच्यापेक्षा त्या मुलाला मला हे सांगणं आहे की बाबा रे आपल्या मधल्या मार्गाने चाल. म्हणजे आठवड्यातनं तू 1-2दा करू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. तुझं डेली रुटीन पण चालू राहील, तुझं माइंड पण फोकस राहील तुझ्या प्रोफेशनवरती आणि अभ्यासावरती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला जे करिअर करायचं आहे किंवा तुला जिम करायची आहे, तुला मसल बनवायचा, तो पण तुला मिळणार आहे आणि तू डिस्टर्ब पण नाही होणार आहे. सो नथिंग टू वरी. ओव्हर मास्टरबेशन जे काही होतंय ते करायच्या ऐवजी एक लिमिटेड, म्हणजे जोपर्यंत सेक्सचा चान्स नाही तोपर्यंत वयात आल्यापासून तर एक सेक्सचा चान्स मिळेपर्यंत किंवा लग्न होईपर्यंत आठवड्यातनं 1-2दा मास्टरबेशन करायला काहीही प्रॉब्लेम नाही. राईट. हेल्दी सेक्स लाईफ जे आपण म्हणतो, तर ह्याच्यासाठी तुमच्यातर्फे काय असे टिप्स असतील किंवा काय अशी एक मुलांना सांगणं, लोकांना सांगणं असेल? शेवटी हे सगळं जे काही चाललंय म्हणजे मेन सेक्स हेल्थ हे शेवटी त्यांच्यासाठी पेक्षाही त्यांच्या पार्टनरसाठी आहे. राईट. स्वाभाविक आहे की पार्टनर जे आहे ते आफ्टर मॅरेज किंवा त्यांचं लिव्ह इन मध्ये आहे किंवा बाकी कंट्रीजमध्ये मॅरेज न होता सुद्धा ते एकत्र राहतात. तर सांगायचा भाग हा की हे त्यांच्या पार्टनरसाठी सगळं काही मेंटेन करण्यासाठी चालू असतं. मग स्वाभाविक आहे की दॅट इज अ म्युच्युअल प्रोसेस. म्हणजे तुम्ही इकडनं एकटे किती पण छान बनलेत, तुम्ही स्ट्रॉंग झालेत, पण तुमचा पार्टनर समोरचा तो रिस्पॉन्सिव्ह नाहीये किंवा तुमच्या दोघांचं जी काही म्युच्युअल प्रोसेस आहे ही सेक्सची ही जर चांगली होत नसेल तर तुम्ही किती पण स्ट्रॉंग असून तुमचा सेक्स चांगला नाही होणार आहे. आणि मग एवढं सगळं करून उपयोग काय? शेवटी सांगायचा भाग हा की दोघांनी एकमेकांना सपोर्ट करायला पाहिजे त्या सेक्स लाईफमध्ये. मग त्याच्यानुसार पुरुषांमध्ये आपण मगाशी बोललो की इरेक्शन चांगलं पाहिजे, अर्ली इजॅक्युलेशन नाही व्हायला पाहिजे. मग अर्ली इजॅक्युलेशनच्या बाबतीत तर बायका लगेच बोलायला लागतील असं पण नाहीये. कदाचित त्यांना उशिरा कळतं की माझ्या नवऱ्याला अर्ली इजॅक्युलेशन आहे. म्हणजे की एक 43 वर्षाची 44 वर्षाची स्त्री, तिचे मिस्टर माझ्याकडे आले होते तेव्हा ती 43-44 पर्यंत तिला फार नॉलेज नव्हतं, पण ती एकदा ट्रिपला गेली 43-44 वर्षी, तेव्हा तिथल्या बायकांनी सांगितलं अगं 1-2 मिनिटं असं काही नसतं, ते जास्त असतं. तुझा नवरा तुला म्हणजे तुझ्या नवऱ्याचा टाइम वाढला पाहिजे तर तुझं समाधान होणार आहे. तिला तोपर्यंत हे वाटत होतं की अरे नवऱ्याचं समाधान म्हणजे माझं समाधान. म्हणजे आजकाल अजूनही खूप कपलमध्ये असं त्यांना वाटतं की नवऱ्याचं वीर्य निघालं म्हणजे सेक्स कंप्लीट झाला. असं काही नाहीये. पण मग ही जेव्हा सांगायची वेळ येते ना, मग ते सांगावं तरी कसं? तर मग एक मॉमेडियन पेशंट होते की सर ह्यांचं लवकर झालं पण मग म्हणणार कसं ना, सर तो इनको मैं बोली मैं कि आप तो समुंदर में तो नहा के चले गए लेकिन लहरें तो प्यासी रह गई. मीन्स की त्यांचा सांगायचा भाग हा ना की कुठं काहीतरी शिल्लक राहिलं जे नाही जमलं, जे व्हायला पाहिजे होतं. राईट. शेवटी हे सगळं कसं आहे ना की तुम्ही त्या प्रोसेसला किती एन्जॉय करता. पार्टनरला फॅन्टसीज असतात, मेल ऑन टॉप, फिमेल ऑन टॉप, अशा सगळ्या गोष्टी असतात, पोझिशन असतात. किंवा एखाद्या पार्टनरला वाटते की त्यांच्या वाईफनं असे शॉर्ट कपडे घालायला पाहिजेत, एखाद्याला वाटतं की तिनं असे म्हणजे साडी घालायला पाहिजे किंवा मग लॉंग हेअर्स पाहिजेत किंवा तिनं सँडल घालायला पाहिजे त्यावेळेस किंवा मग तिनं ते शब्द वापरायला पाहिजेत, मग त्यांना इरेक्शन येतं. तसं तर काय की बेडशीटचा जरी कलर जरी चेंज झाला तर त्या ठिकाणी इरेक्शन वाढू शकतं. काहीतरी नवीन मिळालं की त्या सेक्समध्ये एक रोमांस येतो, एक इच्छा वाढते, एक अजून जास्त ते चांगलं व्हायला लागतं. शेवटी कसं आहे की प्रत्येक वेळी तो सेक्स कंप्लीट कसा होणार आहे हे इम्पॉर्टंट नाहीये, तुम्ही कसा करता आणि त्या प्रोसेसला किती एन्जॉय करता हे जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सफर सुहाना होगा तो मंजिल बी सुहानी होगी. म्हणून मंजिलकडे बघायचं नाही, तुम्ही म्हणजे तुमची जी प्रोसेस आहे त्याला छान एन्जॉय करा, तुमचा एंड पण चांगला होईल. आफ्टर ऑल इट्स अबाउट द जर्नी, नॉट द डेस्टिनेशन. ओके, बरोबर. हा होता आजचा पॉडकास्ट जो तुम्ही पाहिला, मेन सेक्शुअल हेल्थ अशा टाईपमध्ये हा पॉडकास्ट आहे, ज्याच्यावरती आपण खूप विविध प्रकारचे प्रश्न सरांना विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे की नेमकं सेक्शुअल हेल्थ काय असते, कशी असते आणि मेन्सनी नेमकी म्हणजे पुरुषांनी नेमकी काळजी कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये घेतली पाहिजे, काय मिथ्स आहेत, काय म्हणजे
काही असे लोकांचे गैरसमज आहेत ज्याच्यावरती लोक खूप विचार करतात, जे की खूप एवढी काही मेजर गोष्ट नाही आहे. असे सरांनी खूप मेजर टॉपिक्स ॲड्रेस केले आजच्या या पॉडकास्टमध्ये. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला नेमका आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा, आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत हा पॉडकास्ट शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे हे नॉलेज, जे बेसिक नॉलेज आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्याची थोडीशी हेल्प आम्हाला देखील झाली पाहिजे. तर सबस्क्राईब देखील करा, आणि आपण भेटूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये. ट्राय करूयात असेच ज्वलंत विषय, सर जसे म्हणतात तसे ज्वलंत विषय आणायचा, आणि तुमचे कुठले नवीन विषय असतील तुम्हाला वाटतात की त्या विषयावरती आपण बोललं पाहिजे, तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा, आणि विल फाइंड अ सुटेबल पर्सन टू टॉक ऑन दॅट टॉपिक. आणि येस, विल सी यू इन द नेक्स्ट एपिसोड. बाय. बाय. या, थँक्यू सर. वेलकम.